अ, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आणि कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम, अ, दळवी सर आहेत. सगळ्यांना नमस्कार. मान्यवर जे आहेत आणि आपले नेहमीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना नमस्कार. विधी लिखित हा क्लास आहे. जे विधी लिखित आहे ते भोगायचंच आहे आणि शांतपणे भोगलं तर जास्त चांगलं आहे. त्याच्यामध्ये जर ढवळाढवळ केली ते भोगताना किंवा काही तिथे आपण काही गोष्टी रागाने त्यावेळेला करतो, त्या न करता शांतपणे भोगल्या तर जास्त चांगलं आहे. आणि वृश्चिक लग्न आज सर घेणार आहे. तर वृश्चिक लग्न बहुतेक जास्त वृश्चिक लग्नाचे आढळतात, कारण वृश्चिक लग्नाची व्याप्ती पण थोडी मोठी आहे. तर त्याच्यामुळे आज सर वृश्चिक लग्न घेणार आहेत. तर मी सर तुम्हाला विनंती करते, सुरुवात करावी तुम्ही. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. त्यानंतर आपले जे काही सर्व सहकारी आहेत त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय आपले जे काही विद्यार्थी म्हणा, सभासद म्हणा, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण वृश्चिक लग्नाबद्दलचा जो विचार आहे तो करणार आहोत. पत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलेली आहे आणि पत्रिका नाही, वृश्चिक इकडे लग्नाचीच बाजूला आहे. ठेवणार आहे. वृश्चिक लग्नाचीच पत्रिका आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की वृश्चिक लग्न मुख्य काय, त्याची जी काही कपॅसिटी आहे, क्वालिटी आहे. तर अजूनपर्यंत लोकांचं कसं आहे की वृश्चिक लग्न म्हणजे काहीतरी वेगळ्या तऱ्हेचा भाग आहे. तर वृश्चिक लग्न मुळातच एक शक्तिमान लग्न आहे. शक्तिमान म्हणजे त्याचा मालकच याचा आहे मंगळ. आणि त्या ह्याच्यामध्ये वृश्चिक राज ही कालपुरुषाला अष्टमात येते. म्हणून कालपुरुषाच्या नियमाच्या अनुसरून तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी वृश्चिक आणि मेषेवरती जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे उभी राहतात. त्यातल्या त्यात वृश्चिक लग्नाला भरपूर प्रमाणामध्ये आव्हानात्मक भूमिका करावी लागते. त्यांच्याकडे तशी एनर्जी पण भरपूर आहे. आता त्यामध्ये वृश्चिक लग्नाच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक तुम्हाला कलावंत पण आढळतील. हे जे लग्न आहे हे संशोधन करणारं लग्न आहे. स्पेशली तुम्ही बघितलं तर मेडिकल सायन्स मध्ये सर्जन आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर जे काही ज्याला आपण म्हणतो की रिसर्च फॅमिलीज मध्ये जे लोक असतात, आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिक आहे, फार मोठ्या मोठ्या कामामध्ये वृश्चिक लग्न आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये राजकारणी लोकांमध्ये जे आव्हानात्मक काही गोष्टी असतात त्याकरता सुद्धा वृश्चिक लग्नाचा आपण तिथे विचार करू शकतो. अनेक साधारणतः 70-75% जे लोक आहेत राजकारणातील तर त्यांच्याकडे वृश्चिक लग्नाच्याच याच्यामध्ये आहे. अधिकतम हे लग्न जे आहे म्हणजे वृश्चिक रास, तर त्या राशीमध्ये गुणत्व भरपूर आहे आणि एकाग्रता पण भरपूर आहे. कधी कधी हे जर कुंडली व्यवस्थित असेल तर अतिशय, ज्याला आपण म्हणतो अबोल आहेत, हे फार कमी बोलतात पण बोलले तर भरपूर बोलत असतात. मग अशा तऱ्हेने ह्या कुंडलीमध्ये जसं आपण म्हणतो की वृश्चिक लग्नातली शक्ती ही अतिशय वेगळ्या तऱ्हेची आहे. अनेक ऍक्टर जे आहेत ते वृश्चिक लग्नामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांची फार चांगली प्रगती झालेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर आत्ताचं उदाहरण आपण घेतलं तर त्यामध्ये अजय देवगण आत्ताच्या याच्यामध्ये बघितलं तर त्याचं वृश्चिक लग्न आहे. आणि ह्याला मुख्यतः ह्यांच्याकडे जे कॅरेक्टर्स आहेत ते अतिशय इतरांपेक्षा भिन्न आहेत. आणि मंगळ हा त्याचा स्वामी असल्यामुळे त्या ठिकाणी ह्याची जी आवड आहे, जसं सैन्यामध्ये सुद्धा ह्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो. पोलीस डिपार्टमेंट आहे, जे काही डिफेन्स जे काही भाग आहे तो त्याच्यामध्ये आहे. लॅबोरेटरीज मध्ये जे काही संशोधन केलं जातं त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वृश्चिक लग्नाचा मी ठेवलाय जास्तीत ना. जास्त माईक माईक बंद. जास्तीत जास्त तिथे वापर केला जातो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे एक विज्ञानाचं लग्न आहे. आता विज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक आहे, इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित आहे. आणि ह्या स्पेशली ह्या लग्नामध्ये झोप फार कमी आहे. त्याच्यामध्ये कुठली थोडासा जरी आवाज झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी लगेच लोक तिथे दक्षता घेतात. आणि ह्या लग्नाच्या याच्यामध्ये जिथे वृश्चिक लग्न कार्यरत असेल त्या कुटुंबामध्ये एखादी तरी व्यक्ती गुणशास्त्राशी संबंधित, म्हणजे आपण जे ज्योतिषशास्त्र करतो ते ज्योतिषशास्त्र सुद्धा त्यांच्याकडे सहजपणे आत्मसात करण्याची शक्ती असते.
म्हणजेच काय की हे वृश्चिक लग्न मुळातच एवढं आव्हानात्मक आहे आणि तसंच त्यांच्यावरती बरीचशी जी काही जबाबदाऱ्या येतात, ज्याला आपण ग्रुप म्हणतो, ग्रुप लीडर म्हणतो, नेता म्हणतो, तशा तऱ्हेने हे लग्न जे आहे ते कार्यरत असतं आणि न थकणारं लग्न आहे. म्हणजे सतत शेवटपर्यंत ज्याला आपण म्हणतो की पराक्रम ज्याला आपण करायचं आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्या जातकाला कराव्याच लागतात. आता जर आपण असं पाहिलं तर तुम्हाला वृश्चिक रास प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठेतरी असते, त्याला काही हे नाहीये. पण ह्यामध्ये जेव्हा त्या त्या राशीमध्ये एखादे ग्रह असतील, जर तिथे त्याचा राशीचं जे काही वजन आहे किंवा त्याचं जी व्हॅल्यू आहे ती जास्ती वाढते. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आपले अटलजी जे होते त्यांचं पण वृश्चिक लग्न आहे. मोदींची वृश्चिक रास आहे. मग आता रास आणि लग्न ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची जी काही कार्यप्रणाली आहे ती सुद्धा अतिशय उत्तमरित्या दिसते. पण ह्या ठिकाणी असं आहे की स्पर्धात्मक हे लग्न आहे, म्हणून वृश्चिक लग्नाच्या ह्याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते स्पर्धा करण्यामध्ये अतिशय चतुर असतात. त्यांची महत्वाकांक्षा फार मोठी असते आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर वृश्चिक लग्नाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांची सही जी असते ती सही पण लांब लचक नसते, अतिशय छोटी आढळलेली आहे. दुसरी गोष्ट की त्यांच्याकडे अशी काही वृत्ती असते की ज्याच्यामध्ये लोकांना कसा शह देता येईल ह्याची जे काही प्लॅनिंग आहे आणि गुप्त रत्ना गुप्त हेर या खात्याशी संबंधित असणारे लोक, ज्या काही घडामोडी ज्या गुप्तपणे होतात इंटेलिजन्स मध्ये असतात, तर असे माहिती करणारे डिटेक्टिव्ह हे सगळे लोक वृश्चिक लग्नाशी निगडीत असतात. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या पण पत्रिकेमध्ये कुठलंही लग्न असलं तरी सुद्धा वृश्चिकेमध्ये असणारे ग्रह हे जातकाला बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कष्टदायक म्हणून ठरले जातात. कारण का की त्याला ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्याला प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती खर्च करावी लागते. आणि ही जे वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक रास जी आहे ती स्वतः जन्माला येताना एक एनर्जी घेऊन आलेली असते. तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशली सांगतो की ऑगस्ट महिना जेव्हा असेल कारण त्यावेळेला कुंभ लग्न उदित झालं असेल, म्हणजे त्यावेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये सिंह राशीमध्ये सूर्य असतो आणि ही रास जेव्हा दक्षिणेतून प्रवास करते तर त्यावेळेला उदित लग्न जे कुंभ असतं तर रास दिसण्यासाठी अतिशय देखणी म्हणजे तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी त्याचं जे काही विशाखा नक्षत्र आहे ते विंचवाचे जे मुख आहे असे दोन पूर्णपणे तारे दिसतात. आणि अनुराधा जी आहे त्याची पाठ आहे आणि ज्येष्ठा नक्षत्र जे आहे ते त्याची नांगी आहे. आणि हे अतिशय एका झटक्यात माणसाला शह देण्यासाठी प्रयत्न करणं किंवा ज्याला आपण म्हणतो की बरेचसे काही गँगस्टर आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांच्यामध्ये पण हे लग्न आढळलेलं आहे. आता मी कोणाचं नाव सांगत नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा अनेक गुन्हेगार जे आहेत ते वृश्चिक लग्नाशी संबंधित जन्माला आलेले असतात, कारण का त्यांना तशा प्रांतामध्ये जावं लागतं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो वृश्चिकेमध्ये आपल्याला पाहता येतो. आता आपण जी पत्रिका मांडणार आहोत ती पत्रिका एक चांगल्या व्यक्तीची पत्रिका आहे आणि ती पुरुषाची पत्रिका आहे. तत्पूर्वी आता मी तुम्हाला जे काही विचार सांगितलेले आहेत त्याबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा, मग आपण पुढे प्रवास आपला सुरू करू. बोला. सर, वृश्चिक लग्न हे पुरुष म्हणजे हे आहे, एक आक्रमक लग्न आहे आणि इथे जर स्त्री ग्रह आलेत तर ते कसं फलित देतील? बघा आता असं आपण जर पाहिलं मॅडम, हा, अटलजींचं वृश्चिक लग्न होतं आणि लग्नी चंद्र शुक्राची युती होती. अटलजी अतिशय हम्म, प्रेमळ होते, मग हा, त्यांच्यामध्ये म्हणून कधी म्हणतो. वृश्चिकेचा भाव दिसला नाही. कळलं नाही. का? आणि अशाच वेळेला त्यांनी जे काही राहणी त्यांची होती ती साधी राहणी होती. जसं आपण सावरकरांचं पण बघितलं, जे लोक पुस्तकामध्ये धनुलग्न मांडतात तर त्यांचं सुद्धा वृश्चिक लग्नच होतं. आणि म्हणून ते साहसी लढवय्ये, हा, देशासाठी जे काही योगदान दिलेलं आहे तर त्यांनीच ते करावं, दुसऱ्याचं काम नाही. म्हणजे हे लग्न जे आहे ते अतिशय गूढ आहे. आणि ह्याचा जो तारा आहे स्पेशली वृश्चिकेमधला तारा जो आहे तो अतिशय चमकदार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विमानाचा जो ब्लिंकर असतो त्याच्यामध्ये कसा झगमगाट असते तसे हे हा, दिसायला रूपवान असतात. आणि अनेक प्रांतातून जाण्याचा प्रसंग त्यांना येतो. प्रांत म्हणजे शैक्षणिक सुद्धा आणि राजकारण सुद्धा, ऍक्टिंग सुद्धा. म्हणजे ऍक्टिंग मध्ये सुद्धा अनेक अनेक नट आम्ही पाहिले
की त्या ह्याच्यामध्ये विनोद खन्ना बघितलं तर वृश्चिक लग्नाचा आहे, तर त्याला सुद्धा त्याच भूमिका अतिशय चांगल्यापैकी जमल्या. आणि कधी कधी ह्या लग्नावरती येणारी संकटे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असतं. ह्यामध्ये असा एक भाग आढळलेला आहे की यदा कदाचित त्यांच्या भावंडाच्या बाबतीमध्ये काही अपयश त्यांना निर्माण होतं किंवा त्रास होतो. जिथे हो. जिथे वृश्चिकेचा संबंध येतो तर त्या ठिकाणी प्रॉपर्टी अतिशय चांगल्यापैकी जमते, प्रॉपर्टी नशिबाने येते किंवा यांचा जन्म झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एक चांगल्यापैकी वृद्धीचा जो काळ आहे, म्हणजे ज्याला म्हणतो भरभराटीचा, तो सुद्धा त्यांच्यामध्ये आलेला असतो. आता लग्न आणि लग्नाधिपती हा कुठे असेल तर त्या ठिकाणी राजयोग करणारा ग्रह जो आहे वृश्चिक लग्नाला तो आहे चंद्र. आता हा चंद्र राजयोग करणारा हा चांगल्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. जो राजयोग करणारा ग्रह आहे तो जर दूषित झाला असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आव्हानात्मक गोष्टी कराव्या लागतात, कारण चंद्राचं बळ कमी होतं. म्हणजे राजयोग करणारा ग्रह हा भाग्येश म्हणून आहे आणि तो जर समजा शनियुक्त असेल, गुरुयुक्त असेल किंवा मंगळयुक्त असेल तर त्याचे वेगवेगळ्या तऱ्हेचे जे काही आयुष्यामध्ये घडामोडी असतात तर त्या तुम्हाला पाहता येतील. बरं मॅडम, तुमचा प्रश्न बोला काय होता. नाही, मी हेच विचारलं होतं ना सर, की स्त्री ग्रह जर वृश्चिक लग्नाला असतील, तर कसं हा, फळ देतील? तर अटलजींचं उदाहरण तुम्ही दिलंत, हा, एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कमी हा, मनात दोन्ही. नव्हते आणि कठोर निर्णय सुद्धा त्यांनी घेतले आहेत. नाही असं नाहीये. नाही पण ते अटलजींनी सुद्धा. कसं आहे, त्यांच्याकडे रसिकता होती आणि हो. गोडवा होता. कसं असतं मॅडम की एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एखादी व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटते, वाटण्यासाठी जे काही आकर्षण आहे ती एक मॅग्नेटिक पॉवर आहे. तर ती मॅग्नेटिक पॉवर कधी कधी एखादी व्यक्ती नकोशी वाटते, पण तसं त्यांचं नव्हतं. त्या याच्यामध्ये जे असणारे ग्रह आहेत, आता आपण म्हटलेलं आहे की चंद्र हा नीचेचा होतो, तर असं हो. काही नाही. चंद्र हा नीचेचा का होतो, कारण तो अष्टमात चंद्र हा बालारिष्ट योग होतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला नीचत्व दिलेलं आहे. पण तशाच प्रमाणे ह्या चंद्राकडे फार मोठं धाडस सुद्धा त्या वृश्चिक राशीमध्ये तुम्हाला आढळतं. आणि ही जी वृश्चिक रास आहे, आपण जसं आपण सूर्य सिद्धांत शिकलो तर त्या सूर्य सिद्धांतामध्ये सुद्धा या राशीचा जन्म सूर्यापासून झालेला आहे, हो. म्हणजे सूर्याच्या राशीपासून झालेला हे आपण अगोदर पण सांगितलेलं आहे. कळलं? असं आहे. हो सर. सर एक थँक यू सर. विचारू? हा बोला मॅडम. असं तुम्ही मगाशी म्हणालात, की वृश्चिक राशीमध्ये ग्रह असेल तर त्या राशीला वजन प्राप्त होतं. हो, पण वृश्चिक राशीमध्ये ग्रहच नाही. मग अशा वेळेला ती रास कशी काय सांगते? बरोबर आहे. आता जर त्या राशीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ग्रह असा असेल तर त्या ठिकाणी तो कोण आहे हा एक मुख्य प्रश्न आहे. मी हो. तुम्हाला सांगतो की आता दळवी साहेबांच्या पण ते ओळखीचे होते. आमच्याकडे त्यांच्या मुली शिकायला होत्या आणि आपले मुंबईचे पोलीस कमिशनर होते धनंजय जाधव म्हणून. कळलं का? अच्छा. आणि धनंजय जाधवांचं वृश्चिक लग्न लग्नी गुरु. बरं. आता ते पूर्वी बँकेमध्ये नोकरीला होते. गुरु म्हणजे फायनान्स, बरोबर आहे की नाही? होय. होय. आणि त्याच्यानंतर त्यांनी IPS ची परीक्षा दिली आणि ते एका दमामध्ये उत्तीर्ण झाले आणि डायरेक्ट DCP पोस्टिंग झाली आणि नंतर ते शेवटला मुंबई पोलीस कमिशनर म्हणून त्या ठिकाणी शेवटचं रिटायरमेंट घेतली. अच्छा, आणि म्हणजे गुरूंनी त्यांना उच्च पद पण दिलं हा, आणि ते येस लाईन येस पण दिली, पोलीस लाईन येस पण. येस येस बरोबर. येस, यू आर राईट, होय. यू आर राईट. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी म्हणजे माझा म्हणजे त्यांचे मिसेस वगैरे किंवा ते माझ्याशी अतिशय चांगल्यापैकी ओळखीचे होते. त्यांच्या मुली माझ्याकडे शिकायला होत्या खरं म्हणजे. तर बरं. मग अशा वेळेला काय होतं की जातक हा एखादं लग्न घेऊन आलाय त्याच्यामध्ये ग्रह आहेत का, तर ते ग्रह त्याला अनुसरून, म्हणजे पर्टिक्युलर एक लक्षात घ्या, आपण कोणत्या क्लासमधून प्रवास करत आहोत, म्हणजे फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, AC आहे, 2 टायर आहे, कुठलाही जसा त्याप्रमाणे वृश्चिक राशीमध्ये असणारा ग्रह हा कोण आहे. एक तर तो त्याचा शत्रू नसावा, हा पहिला नियम आहे. कळलं का? दुसरा भाग असा आहे की त्याचे त्याचे मित्र जे आहेत मंगळाचे, ते कोण आहेत, तर चंद्र आहे, सूर्य आहे आणि गुरु हे त्याचे जवळचे मित्र आहेत, म्हणजे ज्याच्याशी तो संगनमत करून आपला पुढे जाऊ शकतो. आणि मंगळ मंगळ आहे. कळलं का? म्हणून वृश्चिक लग्न तपासताना तुम्हाला पाहिलं पाहिजे की ह्या 3 ग्रहांची अवस्था कुंडलीमध्ये कशी आहे, ते कोणाच्या युतीत आहेत का. कळलं? म्हणजे अच्छा. तिथे पाहते वेळी आता जसं की जे काही चाललेलं आहे वातावरण राजकारणातलं, त्यामध्ये एक पक्ष गेला, मग तो विलीन झाला, मग ते एकटे झाले, मग त्या ह्याच्यामध्ये त्यांचं पण वृश्चिक लग्न आहे, पण लग्नी रवी बुधाची युती आहे.
रवी तिथे राजयोगकारक आहे, रवी त्यांचा मित्र आहे सूर्याचा, आणि त्यांनी फार मोठी मोठी पदं मोठमोठी इंडस्ट्रीज मध्ये ते काम केलं, मुख्यमंत्री 4 वेळा झाले. आणि त्यानंतर त्यांची रास पण मेष आहे, पण त्या मेष राशीमध्ये चंद्र जो आहे तो शनियुक्त झालेला आहे, आणि शनी गुरुची युती सुद्धा आहे आणि चंद्र गुरुची युती सुद्धा आहे. मग सगळी संमिश्र फळं जी आहेत ती त्या व्यक्तीला निश्चितच चांगल्यापैकी लाभदायक ठरलेली आहेत. मग त्या पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर शनी मंगळ हा समसप्तक योगात आहे. त्याच्यामुळे जे काही कौटुंबिक युद्ध आहे त्याला माणसाला सामोरं जावं लागतं. कारण का की वृश्चिक लग्नाला आपण चतुर्थामध्ये पाहिलेली रास ही कुंभ आहे. कुंभ आहे. हो, कळलं का? बरोबर. मग हो. असा सर्व बाजूने आपल्याला विचार करायचा आहे. आता आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तुमची प्रश्न उत्तरं, आणि वृश्चिक लग्न माझं फार आवडतं लग्न आहे, तर त्यामध्ये त्याचे सर्व गुण जे आहेत तर तुम्ही जर पाहिलं स्पेशली तर ही लहान मुलंच, म्हणजे साधारणतः 17-18 वर्षी गाडीचा शौक असणं, गाड्याचा आनंद घेणं, वास्तूचा आनंद घेणं, त्यानंतर तुम्ही खेळणी एकमेकावरती ती तोडून फोडून, लहान बाळ असेल तरी सुद्धा ते सगळं होय. पगडं यंत्र यंत्र जे आहे ह्यांचा संबंध यंत्राशी येतो. आणि होय, होय. आणि सागरी क्षेत्राशी पण संबंध असणारे जे मरीन इंजिनियर्स आहेत ते सुद्धा वृश्चिकेमध्ये त्यांचा संबंध येतो. वृश्चिक राशीकडे बरीच मोठी कारकीर्द आहे, डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये. जसं की अंतराळामध्ये जाऊन सुद्धा संशोधन करण्याचं धाडस जे आहे ते सुद्धा वृश्चिकेकडेच आहे. आणि वृश्चिक. सबमरीन मध्ये जाऊन सुद्धा समुद्राच्या तळाशी वास्तव्य करणं हे सुद्धा आहे. दुसरी गोष्ट की वृश्चिक लग्नामध्ये पोहण्याचा आनंद भरपूर आहे. बऱ्याच वेळेला त्यांचा संबंध जो आहे तो समुद्राशी आल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा समुद्राशी लगाव असतो, पाण्याशी संपर्क असतो. समुद्रावरती जाणं, समुद्राशी फिरणं, किंवा फायर ब्रिगेड जी आहे त्याच्यामध्ये कार्यरत असणं, अशी अनेक डिपार्टमेंट आहेत ती वृश्चिकेकडे सोपवलेली आहेत. बरं, एनिवे बोला मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. करकर मॅडम बोला. शिवलकर मॅडम, तुम्ही हात वर केलाय. सर, षष्ठामध्ये मेष राशी येते, त्यामुळे काय आपण वर्णन कराल? बघा, पहिली गोष्ट म्हणजे परत सांगू, जेव्हा एखादं लग्न वृश्चिक आहे असं आपण समजलो तर ती आपल्या सायकल प्रमाणे ती रास मेष रास येणार षष्ठ स्थानामध्ये. त्याच्यामध्ये जरी ग्रह असतील तर ते ग्रह कोण आहेत, तर षष्ठ स्थान दरवेळेला चुकीचं आहे असं समजू नका. कारण काय माहितीये का, 3, 6, 10 ही जी स्थानं आहेत ही जातकाच्या जीवनामध्ये लवकरात लवकर कार्याला सुरू करणारी स्थानं आहेत. मग आता जर मेषेमध्ये एखादे ग्रह असतील किंवा एखादा ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती दुःख आणि सुखाची बेरीज अवलंबून आहे, फलादेश अवलंबून आहे. कळलं का? हॅलो, सर, गॉट इट? हा, बोला. येस येस मॅडम. Yes. मेषेमध्ये जर मंगळ आहे आणि तुळेमध्ये जर शनी आहे तर दोन्ही उच्चीचे झाले, तर मग नाही चालणार. फलादेश कसा राहील? कलह हा होणारच. हे उच्चीच नाही होत. मंगळ हा स्वराशीचा होईल, हा, मंगळ स्थानबली स्वराशीचा. होईल, स्थानबली होईल. पण तरी स्थानबली. सुद्धा शनी मंगळाच्या युतीमध्ये समसप्तक योगामध्ये मॅडम माणसाच्या जीवनामध्ये शेवटच्या आयुष्यामध्ये खच्चीकरण होतं, आणि खच्चीकरण करणारे लोक आपल्या नात्यामधीलच असतात असा त्याच्यामध्ये अर्थ लावलेला आहे. आणि फलादेश सुद्धा आपल्याकडे सापडतो. आता आपण पाहतो की नाव घेऊ शकत नाही, पण तुम्हाला असं लगेच अंदाज आला असेल की कुटुंबातल्याच व्यक्ती फुटून नंतर हो. स्वतःचा पक्ष काढून हे सगळं केलेलं आहे. तर त्यांना काय वाटलं असेल, आणि एवढा पक्ष मोठा उभा केला आणि त्याच्यानंतर तो पक्ष हातातून गेला. तर अशा वेळेला सुद्धा शनी मंगळाचा समसप्तक योग आहे. राजेश खन्नाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळ शनीचा समसप्तक योग होता, म्हणून वृद्धावस्थेमध्ये अनेक संकट आली आणि त्यांना ते सहन करावी लागली. ओके सर, थँक्यू. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. शनी आणि मंगळाचा शनी मंगळाचा सप्तम योग हा कोणत्याही राशीमध्ये असला तरी त्रासदायकच असतो का? हो. शनी मंगळाच्या नातं असं आहे, मी तुम्हाला सांगितलं काल पण तुम्ही होतात लेक्चरला, त्याच्या अगोदरच्या लेक्चरला पण होतात. तर जी कक्षा आहे तर ती पहिली कक्षा म्हणजे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आपण ज्याला म्हणतो. आता तुम्हाला प्राथमिक ज्योतिषमध्ये शिकवलं की नाही मला माहिती नाही, पण कक्षेच्या पलीकडे असणारे ग्रह म्हणजे तिथे वृश्चिक राशीचा मंगळ आणि नंतर गुरु
आणि त्या ठिकाणी नंतर शनी, अशा तऱ्हेने कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये एखादा मंगळ शनीचा केंद्रयोग असेल तर उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की सोनिया गांधींच्या लग्नी शनी आहे आणि मंगळ जो आहे तो त्यांचा षष्ठात आहे आणि त्याचा तो मृत्यू षडाष्टक आहे. आणि आता तो जो कर्क लग्नाला मंगळ जो आहे तो धनु राशीमध्ये आहे आणि त्याची 8वी दृष्टी शनीशी आहे. शनीचा त्याच्यामध्ये काहीही सहभाग नाही, पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये शनी हा सप्तमेश आहे. सप्तमेश म्हणजे त्यांचा पती आहे आणि त्या पतीचा केवढं मोठं आव्हान करून त्यांना तिथे अपयश आलं. त्याला कारण अख्ख्या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर रवी केतूची युती आहे, षष्ठात मंगळ आहे. षष्ठातल्या मंगळाने त्यांच्या पतीवरती आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर मृत्यू झाला आणि अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. लग्नी शनी आणि मंगळ त्यांचा मृत्यू षडाष्टक असल्यामुळे. गॉट इट? धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. सर, हा बोला. याच्यात मंगळ आणि रवी हे पण प्रबळ ग्रह होतील ना, दशमेश रवी? एक मिनिट, आता पत्रिका लावल्यानंतर बोला तुम्ही. काही नाही. मध्ये बोला. बोलत नाही काय? मध्ये. मला सांगा, आता आपण मंगळाचा विचार करतोय, तो हाच मंगळ कधी दशम स्थानामध्ये गेला लग्नेश आणि हा. दशमेश लग्नी आला, ती पत्रिका कशी होईल? आता नवसाला मी ती सांगितलं असेल. आता पत्रिका लावणार आहे मी. अहो तुम्ही जे विचारता तुम्ही पत्रिका ऑलरेडी पाठवलेली आहे. असं करू नका, ओके. कन्फ्युज चालेल. ओके असं सर. करू नका. त्याच्यामुळे तुमचा मान राहत नाही. अहो आम्हाला माहिती आहे, मी इथे पुस्तक वाचून काही सांगत नाही तुम्हाला. आय गॉट द गुड मेमरी. ओके सर, धन्यवाद. असं नका करू. तुमचा मान तुमच्याकडे आहे, कळलं का? असं नका ओके करू. सर. हा बरं, आता मी पत्रिका लावतोय आणि पत्रिकेची तारीख मला असं वाटतं मी सगळ्यांना पत्रिका पाठवलेली आहे. तर त्या ठिकाणी पत्रिका लावून आपण त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करूया आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारा. मी तारीख लावत नाही, डायरेक्ट पत्रिका लावतो आणि नंतर मग 9 मार्च लावूया आपण. हा बरं, आता हो, ही सर. पत्रिका बघा, तुम्हाला दिसते का? वृश्चिक लग्नाची सर. पत्रिका दिसते? दिसते दिसते. बरं, आता ह्याच्यातले जे काही त्या साहेबांनी विचारलं त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याचा फलादेश कसा करावा याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्लॅनेट आणि निगेटिव्ह प्लॅनेट बघायचे आहेत आपल्याला. तर लग्नेश हा सूर्ययुक्त आहे, म्हणजे 2 केंद्राचे अधिपती एकत्र आलेले आहेत दशम स्थानामध्ये. कळलं का? बघा कुठे आलेले आहेत. 2 केंद्राचे अधिपती दशम स्थानामध्ये आले आहेत. पत्रिका गेली का बाय? हो पत्रिका गेली नाही? सर, गेली सर. गेली अरे. गेली. एक मिनिट समजलं. हा, तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जातकाच्या पत्रिकेमध्ये लग्नेश जो आहे तो कुठेशी आलाय, तर तो दशमात आलाय. तो एक मोठा राजयोग आहे. मंगळ हा दशमाचा कारक ग्रह आहे. त्याच्यामध्ये कारक ग्रह आपण बघितला, राजयोग कारक ग्रह जो आहे तो चंद्र आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला शनी जरी मंगळाच्या केंद्रयोगात दिसला तर शनी हा मंगळाचा मित्र आहे का, तर नाही. मग लग्नेश आणि दशमेश हे एकत्र आहे, हा एक मोठा राजयोग आहे. आणि ही व्यक्ती काय आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तर ही व्यक्ती माझ्या परिचयाची आहे आणि ही एक उद्योग करणारी व्यक्ती आहे आणि चांगला उद्योग करणारी आहे. मग आता याच्यात राजयोग कसा तयार झाला, तर लग्नेश दशमेश हे दोघंही मित्र आहेत आणि ते दशम स्थानामध्ये आलेले आहेत. मग अशा वेळेला आपण जर पाहिलं तर 2 केंद्राचे अधिपती दशम स्थानात आलेले आहेत. मग आता ह्याला मध्ये बघितलं तर भाग्यस्थानातला अधिपती कोण आहे, तर चंद्र, म्हणजे तो त्रिकोणाधिपती आहे. मग आता 2 त्रिकोणाचे अधिपती म्हणजे पंचम स्थान आणि भाग्यस्थान ह्याचे अधिपती दोघंही एकत्र धन त्रिकोणामध्ये आहेत. धन त्रिकोणामध्ये बघितलं आपण तर गुरुची दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे, ती मंगळाच्या राशीवरती आहे. चंद्राची दृष्टी जी आहे ते शनीवरती आहे, समसप्तक योगात आहे, तो मायनस पॉइंट आहे. कळलं का? पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर 2 केंद्र आणि 2 त्रिकोण एकदम व्यवस्थित अवस्थेमध्ये आहेत. अधिकतम मंगळ हा जो आहे हा मंगळ स्वतःच्या राशीवरती सुद्धा 4थ्या दृष्टीने पाहतोय. चतुर्थ स्थानाला 7वी दृष्टी आहे आणि 8वी दृष्टी जी आहे ती पंचम स्थानामध्ये आहे. आता त्या मंगळाच्या विळख्यामध्ये एकही ग्रह दृष्टीमध्ये आलेला आहे का हे पहा. आलेला आहे का बघा, तिथे मंगळाच्या दृष्टीने एकही ग्रह आलाय? नाही सर, नाही नाही. आलं सर. म्हणजे याचा अर्थ आपण जेव्हा पत्रिकेचा फलादेश करू त्यावेळेला तुम्हाला
पाहिलं पाहिजे की खरोखर मंगळ हा जो आहे याने कुठलाही ग्रह दूषित केलेला नाही. दूषित का नाही केला? कारण का की त्याच्या दृष्टीमध्ये कोणीही आलेलं नाही. आता ज्या वेळेला दृष्टीमध्ये न येणं म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती वाटचाल करत असते, आपल्या जीवनामध्ये काही कार्य करत असते, अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे अडथळा नसायला हवा. मग हे अडथळे माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या ग्रहामुळे येतील? तर आता परत लक्ष घ्या. लग्नावरती मंगळाची पण दृष्टी आहे आणि शनीची पण दृष्टी आहे. मग याचा अर्थ काय आहे की दोन्ही ग्रह हे एकमेकाचे शत्रू आहेत, पण मंगळ सुद्धा लग्नावर पाहतोय तर त्याच्या तिथे तो त्याची पॉवर वाढवतोय. शनी पाहतोय त्यावेळेला निरनिराळ्या प्रकारची विवंचना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उपस्थित करत आहे आणि करेल. दुसरा भाग शनीची दृष्टी आपण भाग्यस्थानावरती आहे आणि चतुर्थ स्थानावरती पण आहे. पण चतुर्थ स्थानावरती मंगळाची पण दृष्टी आहे आणि शनीची पण दृष्टी आहे 10वी. याचा अर्थ तिथे बळ देणारा ग्रह कोण आहे? तर ना शनी चतुर्थात पाहणं चांगलं आहे, ना मंगळ चतुर्थात पाहणं चांगलं आहे. ह्याच्याकरता जातकाच्या जीवनामध्ये जर यदा कदाचित काही गोष्टी होणार असतील तर त्या गोष्टी चतुर्थ स्थानाला मंगळ आणि शनीच्या मुळे त्या ठिकाणी वादग्रस्तपणा निर्माण होईल. वाक्य लक्षात आलं? नसेल आलं तर परत सांगा, मी तुम्हाला समजावून सांगेन. आलं सर. तर काही लोकांना म्हणजे काही घाई झाली असेल समजा, हरकत नाही, विचार. आपला क्लास ह्याला करायचं, चांगलं शिकायचं आहे. मग सर इथे पुन्हा आपण प्लीज पुन्हा सांगा सर. हा थोडं कन्फ्युजन झालं. हा पुन्हा आता असं आहे मॅडम की बघा, ह्या ह्याच्यामध्ये शनीची दृष्टी 10वी चतुर्थ स्थानावरती आहे, हो बरोबर आहे. मंगळाची हो 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती आहे. हो शनीची 7वी दृष्टी लग्न स्थानावरती आहे. हो मंगळाची चतुर्थ दृष्टी प्रथम स्थानावरती आहे. हो याचा अर्थ शनीने चतुर्थ स्थान आणि लग्न स्थान, मंगळाने चतुर्थ स्थान आणि लग्न स्थान दृष्टीने तिथे ताब्यात घेतलेलं आहे. हम्म कळलं? याचा हो अर्थ जातकाच्या जीवनामध्ये जर समजा वास्तव्यामध्ये जे काही आंदोलन होणार असेल किंवा काही दूषितपणा असेल किंवा फलित चुकीचं असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये तुम्हाला अशा संकटाला त्याला सामोरं जावं लागेल. कारण का की वृश्चिक लग्नाला, परत तुम्हाला आठवण करून देतो, वृश्चिक लग्नाला योगकारक शनी नाही, हो कारण तो बरोबर आहे. चतुर्थेश आणि पराक्रमेश आहे. हो म्हणून कुठल्या लग्नाला कोणते ग्रह प्लस आहेत का मायनस आहेत हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. राहिला भाग असा की शनी हा बुधावरती दृष्टी ठेवून, बुध हा तिथे दूषित झालेला आहे, डॅमेज झालेला आहे. का झालेला आहे? कारण काय बुध केतूमुळे हा केतूमुळे आलाय. मग बुध हा कोण आहे? तर बुध हा लाभेश आहे, बुध हा अष्टमेश आहे. समजा आहे. हो अष्टमामध्ये शुक्र आहे, तो सुद्धा परमिटेड नाही, तो हम्म सुद्धा ऍडवायझेबल नाही. आणि त्याच्या समोर गुरु, शुक्र आणि चंद्र यांचा एकमेकाशी समसप्तक योग आहे. आता हो हे तीनही शुभ ग्रह एकमेकाच्या दृष्टीमध्ये आहेत. कळलं हो का? हो तर त्या ठिकाणी शुक्र हा फक्त अष्टम स्थानामुळेच दूषित झालेला आहे. स्थानाचा दोषपणा, दूषितपणा वेगळा आणि ग्रहाने डॅमेज होणं हे एक वेगळं. म्हणून शुक्र जर गुरुदृष्ट असेल, शुक्र जर चंद्रदृष्ट असेल तर त्याला घाबरण्याचं कारण नाही. हम्म कळलं का? दुसरी हो गोष्ट सर की जी रास आहे ना मॅडम, ती रास धनु आहे. हो धनुरास ही पूर्णपणे अर्थकारण धोरणाची रास आहे. त्याचं धोरण काय आहे? तर बँकिंग, फायनान्स, सोनं, दागिने. म्हणजे दागिने म्हणजे ऑर्नामेंट शुक्राकडे येतात, पण सोनाचा साठा, धनाचा साठा, बँकिंग. त्याच्यानंतर षष्ठ स्थानावरती दृष्टी आहे तर त्या ठिकाणी त्याला नोकरी असेल, पण हा नोकरी करत नाही, हा व्यवसाय करतो. दुसरी गोष्ट की त्याचा लग्नेश, परत वाक्य ऐका बरोबर, लग्नेश आणि दशमेश दोघही
गुरुच्या चांगल्या योगात आहेत हो आणि ते एकाच तत्वाशी निगडीत आहेत. हो कळलं का? हो मग आपण परवा जे त्रिशांश कुंडली शिकलो होतो त्यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर हे चारही ग्रह जे आहेत ते अग्नितत्वामध्ये आहेत. 5वा ग्रह अग्नितत्वामध्ये आहे का कुठला? तर नाही नाही नाहीये ना. मेषाला ग्रह नाही म्हणजे 5वा नाही ग्रह मिस- नाहीये तिथे. हो. मग 4 ग्रह आहेत. मग आता जर आपण असा विचार केला सगळेच ग्रह जातकाला तिथे चांगले मिळतील असं नाही, पण ह्या 4 ग्रहांवरती जातक हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये वेगळ्या तऱ्हेची कलाटणी घेऊ शकतो. आता त्यामध्ये 4 ग्रह कसे आहेत सांगतो. गुरु हा त्यातल्या त्यात सूर्य आणि गुरु हे बलवान ग्रह आहेत हो पण ते चांगल्या पोझिशन मध्ये आहेत. गुरु हा धनत्रिकोणात आहे. मंगळ हा जो आहे हा सुद्धा त्या कार्यकारी म्हणजे ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो त्याच्यामध्ये मंगळ आणि सूर्याची युती आहे. मग माणसाचा कल कुठे असेल आणि मनुष्य मोठा होत जाईल तर कशामुळे होईल तर तो कोणाच्या सोबत बसलेला आहे तर तो सूर्यासोबत बसलेला आहे. म्हणजे स्वकर्तृत्वाने मोठा होईल हा. नक्की. आणि दुसरी गोष्ट की फॅमिली सुद्धा याची चांगली आहे. म्हणजे जसे काही वडिलोपार्जित जे काही मालमत्ता वगैरे तत्सम काही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत. पण हा. तरी सुद्धा बघा मॅडम दुसरा भाग असा आहे ना की एखादी व्यक्तीचा ग्रह हा कोणत्या ग्रहासोबत आणि कोणत्या राशीमध्ये आहे आणि कोणत्या स्थानामध्ये आहे याला फार महत्व आहे. हो बरोबर जर आहे. समजा हा जर ग्रह हा जर षष्ठ स्थानात असता मंगळ तर तो स्थानबली असता आणि राशी बळी पण असता. हो म्हणजे तिथे सुद्धा तो विपरीत राजयोगामध्ये झाला असता. तो राजयोगकार झाला असता. आता इथे दशमेश दशमात आहे हा सुद्धा एक राजयोग आहे. लग्नेश दशमात आणि दशमेश दशमात हा एक मोठा राजयोग आहे. हा सगळा विचार करायचा असतो. आणि वृश्चिक लग्नाला कर्मधर्म नावाचा जो योग आहे तो चंद्र आणि सूर्य यांची अवस्था जर चांगली असेल शनी राहू युक्त किंवा शनी राहू दृष्ट असेल तर चालणार नाही. बरोबर आहे सर. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये वृश्चिक लग्न त्याचा अधिपती मंगळ हा दशमाधिपती सोबत आहे. मग जातकाचं जे काही प्रामुख्याने कल आणि मंगळ हा अधिकार क्षेत्रातला कार्यकारी ग्रह आहे. त्याला अधिकार जास्ती आवडतात. कारण का की त्या ठिकाणी त्याला वर्चस्व गाजवणं नेतृत्व करणं त्यानंतर त्याच्या हातामध्ये सत्ता असणं कमांडिंग असणं आदेश सोडणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मंगळाकडे येतात. म्हणून त्या ठिकाणी जातक हा त्या ठिकाणी पुढे जाऊन चांगला असेल का असणार नाही. नाही कमांडिंग राहील सर तर चांगलंच राहील ना. हो प्रश्नच नाही ना. मी पण काय म्हटलं हा चांगलाच चांगलाच असतं. म्हणजे शनी रवी मंगळ आणि पत्रिका एकदम बलवान झाली. हो प्रत्येक ही हा व्यक्तीच बलवान आहे. तेच ही व्यक्तीच इंडस्ट्रियलिस्ट आहे चांगल्यापैकी कारोबार करतो. पण ते आपल्याला दिसलं पाहिजे की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तिथे मॅडम तर त्या ठिकाणी 72-73च्या जवळपासचा हा जन्म आहे. म्हणजे हो. शनी हा वृषभेला आहे. बरोबर आहे की नाही. हो हा मग अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे तर आता पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की सप्तम स्थान तेवढं पॉझिटिव्ह आहे का. जर जातक आपल्याकडे आला आणि त्यावेळेला जेव्हा तो अविवाहित असेल त्याचं जीवन त्यावेळेचं वेगळं असेल. जेव्हा तो विवाहित होईल त्यानंतर शनीचं आंदोलन सुरू निश्चित होणार. हो आणि ते आंदोलन कशा संदर्भात असेल एक तर चतुर्थ स्थानासंदर्भात असेल आणि सप्तम स्थानासंदर्भात असेल. हे शनी ज्या ठिकाणी विराजमान आहे तो चतुर्थेश आणि पराक्रमेश आहे. मग पराक्रमेश शनी असल्यामुळे त्या ठिकाणी राहू पण आहे. तर भावंडांमुळे सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्यामध्ये बाधा येण्याची शक्यता असू शकते. आता ती कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो. जर पराक्रमामध्ये राहू असेल तर जातकाच्या बहिणी संदर्भात बहिणीचा पती नाही तिने
ह्या कुटुंबामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्रास उपस्थित केले, संकट उपस्थित केली. मग आता तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. पराक्रम स्थानामध्ये म्हणजे भावंडांचा पूर्णपणे विचार, Got it? हा भावंडांचा विचार. आणि त्यानंतर इथे वाद कोणापासून होईल हे जर आपल्याला प्रेडिक्ट करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला सल्ला द्यायचा आहे की यदा कदाचित तुझ्या कुटुंबामध्ये किंवा तुझ्या जीवनामध्ये तुझ्याकडे जी तुझी पिछेहाट आहे ती तुझ्या कुटुंबापासूनच होईल असं. Got it? हो सर. पत्रिका व्यवस्थित समजून घ्या. पत्रिका समजून घ्या की काय आहे काय नाही. हो. सर यांचा कसला व्यवसाय आहे सर? त्यांचं मेटल इंडस्ट्री आहे, म्हणजे अच्छा. स्वतःचा कारखाना आहे त्यांचा? हा, स्वतःचा इंडस्ट्री, चांगली इंडस्ट्री आहे. म्हणजे 60-70 लोक कामाला आहेत. अच्छा. सर आता लग्नाला शनी आणि मंगळ दोन्हीही पाहतायत. तर ह्या बरोबर. व्यक्तीत थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर चणे आहेत पण दात नाहीत अशी अवस्था आहे का सर? नाही नाही, बिलकुल नाही. बघा, पहिली गोष्ट, अच्छा. लग्नेश हा रवियुक्त झालेला आहे ना. हो. छोटी मोठी हो. संकट ही मॅडम येतातच. आता जसं की तुम्हाला सांगतो, शनी जेव्हा लग्नाला पाहतो तर ह्यांच्यावरती कर्ज आहे. म्हणजे कोणावरती कर्ज आहे तर फॅक्टरीवरती, म्हणजे व्यावसायिक कर्ज आहे. अच्छा. आणि ते कर्ज कशामुळे झालं तर मधल्या काळामध्ये हे लोक कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये गेले होते, त्याच्यामुळे त्यांना कर्ज झालं. पण आता त्यानंतर चतुर्थ स्थान जे आहे हे स्थान आपण प्रॉपर्टीसाठी पाहतो. कळलं? होय सर. बरं, यांनी काही मालमत्ता वगैरे विकत घेतल्या होत्या. त्या मालमत्तेमध्ये जसं मार्केट कोसळलं त्यावेळेला मालमत्तेचे भाव कमी झाले आणि बऱ्याच टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्यांना कंपनीला लॉस झाला. कळलं? अच्छा सर. हो आणि सर. कंपनी कर्जबाजारी झाली. पण तरी हो सुद्धा सर. बघा, एक भाग असा आहे मॅडम की जेव्हा लग्नामध्ये शनी असतो किंवा लग्नाला शनी पाहतो त्यावेळेला मनुष्याला संयमी राहावं लागतं. होय सर. बरोबर आहे सर. मग संयमी राहायला लागतं. दुसरी गोष्ट की फसगत कशामुळे झाली तर बुध हा व्यापाराचा ग्रह आहे आणि तो भाग्यस्थानी आहे. हो. मनुष्य केतुयुक्त जेव्हा असल्यामुळे. हेतुयुक्त आहे, होय. मनुष्य कसा आहे की मोहात जास्ती फसतो. जसं की बुध हा जो ग्रह आहे हा व्यापारामधली इन्व्हेस्टमेंट दाखवतो. मग मनुष्य जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यामध्ये भाव खाली येतात आणि त्यावेळेला त्याला भुर्दंड सोसावा लागतो. तसा हा भुर्दंड या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झालेला आहे. अच्छा आता सर. राहिला भाग आणि असा आता बघा, सर गोचरीचा शनी आता चतुर्थात आलाय सर. आहे. Yes. होय होय. मग त्याचा बरं, तो कसा आता परिणाम दाखवेल त्यांना? सांगतो तुम्हाला मी. आता जसं की आपण पाहिलं तर 1972चा जन्म आहे. आता आज 2024 आहे. 2024 पासून तुम्ही अगोदर 10 वर्ष जा. कारण का वृश्चिकेतून जेव्हा शनीचं भ्रमण चालू होतं त्यावेळेला 2014 साल होतं का बघा जरा. चव्हाण मॅडम, 2014 साली शनी कुठे होता? 2015ला वृश्चिकेत शनी. वृश्चिक शनी ना. मग 2015ला ज्या काही गोष्टी घडल्या त्यानंतर मार्केट पडलं, म्हणजे प्रॉपर्टी मार्केट, आणि तिथून त्या शनीची दृष्टी शनीच्या समोरून शनी आणि 10वी दृष्टी मंगळ आणि सूर्यावरती. परत बघा, होय होय. गोचरीच्या ग्रहाला सुद्धा दृष्टी पाहणं गरजेचं आहे. होय सर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गोचर हे लावून पाहता आलं पाहिजे. आता ह्यांचं वर्किंग चालू आहे पण हे लोक कर्जामध्ये आहेत. आता जर जातकाने आपल्याला विचारलं की कर्जापासून आपल्याला मुक्ती कधी मिळेल तर एक तर मिनेला जेव्हापासून जोपर्यंत शनी जाणार नाही, आता इथे गोचरीच्या कुंभेला शनी आहे आणि त्याचा मंगळाशी समसप्तक योग सुरू आहे सध्या. होय होय. बरोबर की नाही? होय. म्हणजे पत्रिका पाहताना एकदम सुरळीतपणे तुम्हाला पाहता येईल. कळलं? होय सर. ती व्यवस्थित पाहता आली पाहिजे. बरोबर. आता विचारा, काय हरकत सर, नाही. मी एक विचारू का? हा, विचारा विचारा, नो प्रॉब्लेम, बोला. सर, मी एक विचारू का? वृश्चिकेत शनी होता तेव्हा तो वृषभेतल्या शनिवार पाहत होता तेव्हा काय होऊ शकतं म्हणजे बघा, गोचरीतला मी शनी सांगितलं मजबूत तुम्हाला असू की शकतो, ऐका पाहत ऐका होता. ऐका ऐका वृश्चिकेतून 2015 साली जेव्हा शनीचं भ्रमण जे सुरू होतं गोचरीने
त्यावेळेला त्याची 10वी दृष्टी ही मंगळावरती आणि सूर्यावरती होती की नाही? बरोबर आहे? हो सर. 10वी दृष्टी. हा. हो. मग अशा वेळेला सूर्य दशमेश आहे, मंगळ लग्नेश आहे, आणि मग आपल्याला निर्णय काय सांगायचा, ज्या लग्नाच्या अधिपतीच्या राशीतून शनीचं गोचरीचं भ्रमण सुरू होतं किंवा आहे, त्यावेळेला तो मंगळ हा त्याच्या क्लच मध्ये आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी दोघं वैरी आहेत आणि ते मुळातच केंद्रयोगामध्ये बसलेले आहेत. त्याच्यामुळे जातकाला संकट जी आली ती संकटे ही 2015 ऑनवर्ड त्याच्या जीवनामध्ये सुरू झाली, आणि जोपर्यंत शनीचं एक्झिट धनुराशीमध्ये झालं नाही तोपर्यंत मंगळ आणि सूर्य यांना तिथे ऍक्टिव्ह होता आलं नाही. म्हणजे ग्रह सुद्धा एक नियम आहेत की ग्रहाला सुद्धा ऍक्टिव्ह होण्यासाठी संधी प्राप्त झाली पाहिजे. आलं लक्षात? येस सर. हो सर. नाही, लक्षात आलं नसेल तर विचारा, काय हरकत नाही. सर विचारू? हा, येस मॅडम, बोला. सर आता आपण म्हणालात की हा शनी जोपर्यंत मिनियत येत नाही म्हणजे हो त्याच्या हो कर्ज फिटण्यासाठी, हो. तर मिनियत येत नाही तोपर्यंत हा. त्याचं कर्ज फिटणार नाही. हा. पण मग आता जेव्हा तो मिनियत येईल तेव्हा हा. त्याची म्हणजे शनीवर त्याची 3री दृष्टी पडेल. हो. मग हो. ह्यातल्या कोणती बाब अशी आहे की त्यामुळे त्याचं कर्ज फिटण्यासाठी आपल्याला डायग्नोज करता येईल? हो. एक दुसरी आता हा, बोला 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 मॅडम. दृष्टी आणि ह्याची धनावर 10वी हो, 10वी येते. बरोबर बरोबर. आता कसं आहे सांगतो, मला फार चांगला प्रश्न आहे मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे हे जे कर्ज आहे ना, हे कंपनीवरती आहे, स्वतःवरती नाही आहे. कळलं का? आणि कंपनी जेव्हा आपण ऑपरेट करतो त्यावेळेला छोटी मोठी कर्जही होतच असतात. बरं, दुसरी गोष्ट की कर्ज असलं तरी सुद्धा ते काही असे घाबरलेले नाहीये. कारण का की त्यांच्याकडे तशी ऍसेट आहे, आणि जे काही कर्ज आहे ते व्यवसायानिमित्त घेतलेलं आहे. आणि त्यांनी आता बँकेकडे ट्रिब्युनलमध्ये अप्लाय केलेला आहे की आम्हाला कर्जमाफी व्हावी. आता ती सोय युनियन मिनिस्ट्रीमध्ये आहे की एखाद्याचं कर्ज माफ होऊ शकतं. मग तसा सुद्धा फायदा घेता येतो. पण त्याकरता समजा ही गोष्ट एकदा तुम्ही अप्लिकेशन केलं ट्रिब्युनलमध्ये, तर त्याला इट विल टेक 5 इयर्स 4 इयर्स पण घेतलं जातं. तोपर्यंत ग्राहकांची चाल जी आहे ती हळूहळू वाढत जाते की नाही, पुढे पुढे जाते की नाही आपल्याला. मग तशा वेळेला ते होल्ड वरती आहे सगळं. पण कर्ज झाल्यामुळे मनुष्य पूर्णपणे कफल्लक झालाय असं कधीही होणार नाही. या पत्रिकेमध्ये, या पत्रिकेत व्यापारामध्ये चुकीचा निर्णय घेतला गेला त्याला कारण बुध-केतूची युती. व्यापारामध्ये चुकीचा निर्णय घेण्यात आला त्याला कारण बुध-केतूची युती. आणि बुध हा लाभेश आहे, अष्टमेश आहे, आणि लाभस्थानाच्या याच्यामध्ये आकर्षित होण्यासाठी म्हणून त्यांनी कर्ज घेतलं. आणि जो काही त्यांचा मेटल इंडस्ट्रीचा बिझनेस आहे तो वडिलोपार्जित आहे, तो अजूनही सुरळीत चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांना यश आहे. कधी कधी कसं असतं मॅडम की आपण जो एखादा व्यवसाय करत आहोत तर तो व्यवसाय जर आपण बदलला तर त्यावेळेला कदाचित अपयश येतं, कदाचित अपयश येत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, व्हिडिओकॉन जर ते ऑइल सेक्टरमध्ये गेले नसते तर ती कंपनी बंद झालीच नसते. आणि ते इलेक्ट्रॉनिक्स मधले मास्टर होते. व्हिडिओकॉन अशी कंपनी होती की ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची कधी कमतरता आपल्याला दिसली नाही, आणि ते अगदी व्यवस्थित सुरळीत 2017-18 पर्यंत व्यवस्थित होते. पण त्यांनी त्या ठिकाणी नंतर ऑइल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि ते त्यांचं गणित चुकलं आणि ती कंपनी कम्प्लिटली बर्बाद झाली. आता ह्या ठिकाणी मूळ पत्रिका जी आहे ती स्ट्रॉंग आहे, म्हणजे या मुलाची त्या मुलाची. तर त्याच्यामुळे तिथे तो निश्चितच कॅपेबल आहे. आणि वृश्चिक लग्न, परत मी तुम्हाला सांगतो मॅडम, की एवढं कॅपेबल आहे ना की त्यांना संकट ही येणार हे ठरलेलं आहे. वृश्चिकेच्या व्यक्तीला संकट आलं नाही, प्रॉपर्टी लॉस झाला नाही, गाडी किंवा घोड्यामध्ये काही
लॉस झाला नाही असं होणारच नाही, हे ठरलेले आहे. ते तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये तो लॉस होणार आणि तो ह्या व्यक्तीला तसा जो लॉस झालाय त्याच्यामुळे ते एकदम रस्त्यावरती येतील अशी काही अवस्था नाहीये. पण तुमचा प्रश्न आहे की सप्तमावरती जेव्हा शनीची दृष्टी जाईल, हा. असा आहे ना प्रश्न तुमचा? माझा प्रश्न असा होता की शनी आल्यानंतर कर्जा बरोबर. तो मोकळा कसा काय होईल? नाही, आता ते असते असते त्यांना मी काय सांगितलं तुम्हाला, ट्रिब्युनल मध्ये जेव्हा अर्ज केलेला आहे हा, नाही आता तर कळलं कदाच ते कंपनीचं असल्यामुळे त्याचं ते वैयक्तिक नाही. नाही वैयक्तिक नाही. आता राहिला भाग असा आहे की मूळचा शनी हा सप्तमात आहे, एवढं नक्की. हो. बरं, आता कसं असतं मॅडम की एखादी व्यक्ती जर बिझनेस ओरिएंटेड किंवा बिझनेस माइंडेड असेल हा. तर त्याचं लक्ष सप्तम स्थानाकडे एवढा तो आकर्षित होत नाही. अधिकतम इथे शनी आहे, त्याच्यामुळे त्यांचं जे काही अटॅचमेंट आहे किंवा तत्सम घरगुती वातावरण आहे ते सो आहे. पण तो पत्नीवरती अवलंबून आहे असं नाही, किंवा वादविवाद आहे असं पण नाही. एक तर तो शनी आहे ऋषभेचा, म्हणजे त्याच्या मित्राच्या राशीतला आहे. स्थान जे आहे ते सप्तम स्थान आहे. मग कदाचित परदेशात जाणं किंवा तत्सम दुसरीकडे बाहेरगावी जाणं, कामानिमित्त दीर्घकाळ वास्तव्य मुंबईत नसणं, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. ओके, म्हणजे सर त्या पिरियड मध्ये ते पत्नीपासून दूर असतील काही कारणांमुळे. हा, आता मला सांगा मॅडम, की एक कर्तबगार व्यक्ती आहे, कर्तबगार, तो जर सतत बायकोच्या बाजूला बसून राहिला तर तो कर्तबगारी कधी दाखवणार? शक्यच नाही होणार सर. मग सिंपल लॉजिक आहे. हा. तो योद्धा आहे ना, मंगळ म्हणजे योद्धा आहे तो. बरोबर. बरं, मग भागवत मॅडम, हरिणकर मॅडम, तुमचा काही प्रश्न विचारा. नाही, झाला विचारलं मी, झालं कळलं सर मला. भागवत मॅडम, तुमचा काही प्रश्न? सर, आता तुम्ही व्हिडिओकॉनचा उल्लेख केला तर मला असं विचारायचं होतं की समजा एखाद्या कंपनीची आपण अशी एक तर पत्रिका काढू शकतो का? आणि जर हो, काढू काढता आली तर जशी ही व्यक्तीची आपण हो बघतो हो तशी हो हो कंपनीची बघू शकतो का? असं. येस येस मॅडम, सांगतो मला. रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी लॉ, हा. कळलं का? जसं तुम्हाला सांगतो मी, 1 एप्रिल 1974 हे माझं महाराष्ट्र सरकारकडे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्टर्ड आहे. हा. आता तुम्ही ती तारीख शोधा, 1 एप्रिल 1974. हा. आता 1 एप्रिलला मला 50 वर्ष होते हो, व्यावसायिक. बरोबर बरोबर. आणि आजही मी व्यावसायिक आहे. आता तुम्ही घरी जाऊन तिथे नंतर तुम्ही 1 एप्रिल दुपारी 12 वाजता व्यवसायाला सुरुवात केली होती. हा. तर माझा जन्म दुपारी 12:20 आहे म्हणून. हा. आता 1 एप्रिल म्हणजे सूर्य कुठे असणार? मीनेमध्ये असणार की नाही? मीनेमध्ये असणार. हा. मग दशम स्थान आलं की नाही? हा. मग लग्नात कुठलं स्थान आलं? मिथुन. हम्म. मग मला व्यापार करायचा होता. हम्म. मग मिथुन रास योग्य आहे की नाही? हो, हा. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. मग तुम्ही तसं हे करू शकता. आणि नंबर ऑफ कंपनीसाठी जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल, संशोधन करायचं असेल, तरी सुद्धा हा विचार तुमचा मला पूर्णपणे, मी त्या विचाराशी सहमत आहे. आपण कंपनीसाठी वेळ कुठली घ्यायची? आपण त्यांच्या रजिस्ट्रेशन वरती येते प्रिंट होऊन ती धरायची का वेळ पत्रिकेसाठी? सांगतो. तुम्ही जर इंडियन हॉटेल्स मध्ये गेलात तर इंडियन हॉटेल्स हे कुठल्या तारखेला फॉर्म झालं होतं ते 1903 साली झालं होतं. 1903. तर ती तारीख तुम्हाला तिथे, जर तुम्ही शेअर होल्डर असाल तर तुम्हाला ती बॅलन्स शीटला तारीख येते. कंपनी फॉर्म कधी झाली. उदाहरणार्थ कोलगेट 1937 साली फॉर्म झाली होती. तर ह्या तारखा मिळतात तिथे. पण पत्रिका कुठली मग सकाळी 5:30ची काढायची का? वेळ कुठली घ्यायची? नाही, वेळ असा आहे की बिझनेस हाऊस जे आहे 10th हाऊस आहे. ओके, म्हणजे 12 वाजताच ना, पकडायचं, दुपारी 12 वाजताचीच काढायची याचा अर्थ कंपनीची. ओके. येस. बरोबर आहे. ओके, हो कळलं, थँक्यू. बरं, पुढे बोला. नाही, विचारा, चांगले प्रश्न विचारा, काय हरकत नाही. प्रश्नाला आपण शिकायचंय. आणखी कुठले ग्रह घेऊ? धनुराशीमध्ये चंद्र गुरुची युती आहे. चंद्र कोण आहे?
हा बोला ना, बोला. हा लग्नेश कधी लाभ स्थानामध्ये गेला तो निश्चितता हा. होईल आणि त्याच वेळेला ते लाभेश लाभात आहे आणि नाही, सूर्य एक मिनिट थांबा, एक मिनिट साहेब. लग्नेश लाभस्थानामध्ये कन्या राशीला निचेचा कसा होईल? नाही नाही ते मी फक्त भाग्यस्थानामध्ये निचेचा होईल. अच्छा नाही भाग्यस्थानात एक मिनिट, मी तुमचं उत्तर पूर्ण देतो. यू आर रिस्पेक्टेड. ओके लग्नेश भाग्यस्थानामध्ये निचेचा होईल, हो सर. पण लग्नेश लाभस्थानामध्ये निचेचा होणार नाही. नाही शत्रू राशी ते म्हणून विचारलं सर. नाही शत्रू सांगतो मी तुम्हाला, परिपूर्ण उत्तर देईन. मला असं हे चालेल, नाहीये. चालेल. हा, आता कसं असतं, मंगळ पहिली गोष्ट लाभाचा कारक ग्रह नाहीये. बर ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ कुठल्याही लग्नाला जर लाभस्थानामध्ये असेल तर कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये, धनामध्ये निश्चित धनहानी होते. हा मंगळाचा नियम आहे. आय एम टॉकिंग अबाउट द मार्स. अच्छा हा मंगळाचा नियम आहे. मग लाभाचा कोण कारक आहे? तर लाभाचा कारक गुरु आहे, शुक्र आहे, बुध आहे. पण वृश्चिक लग्नाला मंगळ जर कन्या राशीमध्ये असेल, जरी तो शत्रू राशीमध्ये असला किंवा नसला तरी सुद्धा त्याच्याकडून तुम्हाला लाभाची अपेक्षा करता येणार नाही. कळलं का? हो सर. आणि जर समजा लग्नेश नीचेचा आहे, आपण समजा भाग्यस्थानामध्ये असं आपण पकडलं, बर आणि त्यावेळेला लग्नेश नीचेचा भाग्यात आहे आणि भाग्यात सूर्य सुद्धा आहे, बरोबर आहे? हो दशमेचा छताला. हा, तरी सुद्धा तो एक योग आहे, चांगला योग आहे. जर समजा लग्नेश भाग्यात आहे आणि गुरु उच्चीचा आहे तर त्याला नीचभंग राजयोग म्हटलेला आहे. अच्छा हा, म्हणजे तो लग्नेश फुकट जात नाही. पण वाक्य ऐका, हो सर. लग्नेश म्हणून तो फुकट जात नाही. एखादा ग्रह कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये फुकट गेलेला असतो, म्हणजे तो कार्य होत नाही, त्याच्यापासून दुःखच येतात, म्हणजे तो आपल्याला लाभार्थी होत नाही. आरती जोशी 2 मिनिटं, जरा साहेबांचं कंप्लीट होऊ द्या, मग मी दे करू. हा, कळलं का? म्हणून हो, तिथे कसं असतं की लग्नेश भाग्यात आहे असं समजा, तो निश्चयचा झाला तर त्याला सपोर्टिंग प्लॅनेट इम्पॉर्टंट आहे, तो त्याचा मित्र असणं गरजेचं आहे. मग त्याचा मित्र कोण आहे? तर गुरु आहे. बर त्याचा मित्र कोण आहे? तर सूर्य आहे. सूर्य त्याचा मित्र कोण आहे? तर चंद्र आहे. चंद्र. मग जर समजा एखादी व्यक्ती नीचत्वामध्ये गेली तर त्याला सांभाळणारा प्लॅनेट कोणता? त्याला शनी सांभाळणार नाही, वाक्य लक्षात घ्या. त्याला राहू सांभाळणार नाही, अडचणीत आणेल. त्याला बुध सांभाळणार नाही. मग त्याला त्याचा केअरटेकर ज्याला आपण म्हणतो, तो केअरटेकर सुद्धा एक प्लॅनेटच असतो. अच्छा गॉट इट? म्हणून तुम्हाला लॉजिक असं वापरूनच फलादेश देता आला पाहिजे. ईच अँड एव्हरी यू हॅव टू, ज्याला आपण म्हणतो की विचार करणं गरजेचं आहे. हा, जोशी मॅडम बोला. ओके धन्यवाद सर. नमस्कार. नमस्ते. जसं आपण आता बघितलं की यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि सूर्य हा धनत्रिकोणात आला आहे, त्याच्यामुळे यांची पत्रिका समजा मजबूत झाली त्यांना याच्यासाठी. तर बरोबर. त्याच ठिकाणी जर चंद्र आला असता तर मग काय फलादेश दिला असता आपण? व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. चंद्र आला असता कोणासोबत? मंगळासोबत. हा, मंगळासोबतच त्या स्थानामध्ये जर आला असता तर. ओके ओके ओके. लग्नेश भाग्येश एकत्र आले असते, बरोबर आहे? हो. बरं, आता तुम्हाला सांगतो. आपण आता फार विचार करायचा आहे. आज काय मला डिस्टर्ब नाही कोण करणार. आता काय गंमत आहे की समजा लग्नेश भाग्येश एकत्र आले तर तुम्हाला एक कळलं पाहिजे की सिंह राशीतलं बळ किती आहे. इज अ व्हेरी कॅपेबल प्लॅनेट, कॅपेबल झोडियाक. गॉट इट? व्हेरी कॅपेबल. मग कॅपेबल झोडियाक जी आहे तर त्याच्यामध्ये जर चंद्र आला आणि लग्नेश मंगळ पण आला तर त्याचं जे स्पेशालिटी जी आहे ती सिंह राशीची आहे. मग त्या सिंह राशीमध्ये एखाद्या ग्रहाला उत्तेजित करणं किंवा त्याला तिथे पाठिंबा देणं. आता जसं की अजित पवार आहेत, त्यांचं सिंह लग्न आहे, धाडस केलं की नाही? कशामुळे झालं? कशामुळे झालं? त्यांची कुंभ रास आहे, सप्तमात चंद्र आहे, आउटस्पोकन आहेत एकदम, आहे की नाही? मग का असं होतं? त्याला कारण काय? द कॅपेबल पर्सन.
ओके. आणि इंटेलेक्च्युअल कॅपेबल पण आहे, इंटेलेक्च्युअल पण आहे. मग इंटेलेक्च्युअल कसं असतं, आता तुम्ही शिंदे मॅडम थोडं थांबा 2 मिनिटं. पहिला या मॅडमचा प्रश्न करा. बघा, एक लक्षात घ्या मॅडम, आपण जेव्हा ज्योतिष पाहतो, जेव्हा तुम्ही कुठे राहता, तर आपण कोणत्या मार्गाने प्रवास करत आहोत. तसं ऑर्बिटमध्ये ग्रहाला सुद्धा प्रवास करते वेळी त्याला कोण भेटणार आहे, तो कुठल्या प्रांतातून चाललेला आहे, त्याला घर कुठलं मिळालेलं आहे, त्याला रास कोणती मिळालेली आहे, आणि चंद्राकडे चॉईस नाहीये. चंद्र आफ्टर 2.5 डेज 2.25 डेजला तो सतत बदलतो रास. म्हणजे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता जर समजा चंद्र हा कर्क राशीत आहे, म्हणजे तो जलतत्वामध्ये आहे. एखादी व्यक्ती आंघोळ करून निघाली आहे पाण्यात, ती आगीच्या फोपाटात गेली, तर काय होईल? दुःख होईल ना, दुःख होईल. बरोबर आहे की नाही? मग तसंच चंद्राचे गुण पाहताना तुम्हाला, जर हा चंद्र सिंह राशीतला आहे, तो काही काळाच्या अगोदर कर्क राशीमध्ये होता की नाही, म्हणजे त्या चंद्राला निश्चितच दुःख निश्चित आहे. आणि त्याच्या सोबत कोण आहे, तो सुद्धा अग्निग्रह आहे. तुमच्या विचाराप्रमाणे, म्हणजे दॅट मून हॅज टू स्ट्रगल, हॅज टू फाईट लॉट्स. दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ बेसिक ऍस्ट्रोलॉजी. बरोबर. Then how you are going to predict the horoscope? These are systems. What we are teaching, systems. Okay, शिंदे मॅडम बोला. सर, जेव्हा आता गोचरीने शनी मिनीत येईल, तेव्हा तो सप्तम स्थान आणि कुटुंब स्थान या दोघांना बघणार. बरोबर. मग जरी धनुचा गुरु असला तरी अडचणी निर्माण होतीलच ना. ओके, फाईन, व्हेरी फाईन. आता मला सांगा, तुमच्या समोर पत्रिका आहे, गुरु किती अंशाचा आहे मॅडम? 5 अंशाचा आहे. ओके, फाईन. 5 5 अंश. हा, हरकत नाही. 5 अंशाला जसे जलराशीचा आरंभ होतो, त्यावेळेला जो दुसरा नवमाश आहे तो सिंह आहे. हो, बरोबर. आणि तो त्या ठिकाणी धनुराशीतला दुसरा नवमाश जो आहे तो वृषभ आहे. बरोबर आहे. बघा, ऋषभ आणि ऐका 2 मिनिटं. ऋषभ आणि सिंह केंद्रयोग आहे की नाही? हो सर. बरोबर आहे. हो सर, ऋषभ आणि सिंह केंद्रयोग आहे. मग तसंच जेव्हा शनी एंटर होईल, त्यावेळेला एंटर झाल्यानंतर तो सिंह नवमाशापर्यंत जोपर्यंत स्पर्श करत नाही, ओके, बरोबर आहे, स्पर्श करत नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नाही. आणि त्याची दृष्टी सुद्धा कॅल्क्युलेट करताना, ज्याला आपण इन रेंज म्हणतो, आपण त्याला, आपण एखाद्या मोबाईलचं बघा, रेंज आपली जाते, नॉट रिचेबल, नॉट अवेलेबल, वी आर नॉट इन रेंज. तसा हा गुरु रेंज मध्ये येण्यासाठी शनीला त्याच्यावरती जे काही आंदोलन करायचं असेल त्यावेळेला तो सिंह नवमाशी येणं गरजेचं आहे. त्याशिवाय तो गुरुवरती वाईट योग करणार नाही. इट इज फॉर फ्यू मंथ, म्हणजे आता शनीला 1 अंश चालायला 1 महिना लागतो. तर विदिन दॅट पर्टिक्युलर 1 मंथ, आता तो कधी होईल हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला गणित पण शिकायचंय. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला शनी महाराज जेव्हा मीन राशीमध्ये जातील, बरोबर आहे, त्यावेळेला सूर्य हा मीन राशीमध्ये केव्हा असतो? मार्च महिन्यामध्ये का एप्रिल महिन्यामध्ये? एप्रिल महिन्याच्या 15 तारखेला. नाही, मार्चच्या 15 तारखेला. मार्चच्या 15 तारखेला नंतर सूर्य 20 तारखेला आल्याशिवाय त्या ठिकाणी शनी महाराज मीन राशीला जाणार नाहीत. ओके. बघा पंचांगाकडून 25 मार्चला जातोय सर. 25 मार्च 2025. म्हणजे आपण 15ला रवी आल्याशिवाय जाणार नाही ना, हे नक्कीच नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादं गणित करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला सूर्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. कळलं? म्हणजे अशा रीतीने तुम्हाला कुंडलीचा फलादेश करते वेळी हा नियम विचारात घेणं गरजेचं आहे.
कळलं का? हो आणि तो जर तुम्ही विचार हो केला सर. नाही देन यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. हो हो. खूप छान सांगितलं सर. म्हणजे त्या अंशाला जे तो प्रॉपर हे करेल त्यावेळी ते तिथे अफेक्ट होणार ते स्थान किंवा जे पण काही असेल ते. बरोबर. आता हो जसं बघा हो. मॅडम धन्यवाद की सर. धन्यवाद. नाही सांगतो तुम्हाला, थांबा ना 2 मिनिटं. असं आहे मॅडम की आता जसं की मंगळ मकर राशीमध्ये आला, बरोबर आहे? हो येत आहे आहे की मंगळ. नाही? हो आता हो रवी हो आहे. कुंभ राशीमध्ये काल गेला, हो म्हणजे काल परवा गेला, हो बरोबर आहे? हो सर. आता बरोबर. मंगळाला परमिशन कधी मिळालं यायला? जेव्हा तो रवी पुढे गेल्यानंतर. आता जर आपल्याला गणित बघायचं असेल तर पृथ्वीच्या कक्षे पलीकडचे ग्रह ज्या वेळेला एकत्र येतात, उदाहरणार्थ आता गुरु येणार आहे, बरोबर आहे? कुठे हो येणार? तर ऋषभेत येणार, वृषभेत येणार. बरोबर आहे? मग बरोबर. त्यावेळेला सूर्य कुठे असेल तर मेषेचा उच्चीचा असेल, आणि तो कुठला असेल तर एप्रिल महिन्यातला असेल. 1 एप्रिल मेला सर 15. बदल होतो एप्रिल. सर. 1 मेला हा सर गुरु बदल होतोय. हा मग म्हणजे त्याचा अर्थ रवी मेषेला आहे की नाही मॅडम? हो सर. 15 एप्रिल ते 15 मे रवी हा मेषेत. मेषेत. बरोबर. रवी शिवाय हे बाह्य ग्रह जे आहेत म्हणजे कक्षेच्या पलीकडचे कक्षेच्या ते पलीकडे हा ते सूर्याशिवाय बदलणार नाहीत. नाही राहू केतूचा त्याच्यामध्ये संबंध नाही. आता नाही. राहिला बुध रवी शुक्र चंद्र तर सतत बदलत असतो, इट इज अ फास्टेस्ट प्लॅनेट. फास्ट प्लॅन. येस. आणि राहिला बुध आणि शुक्राचा, त्यांचा लपंडाव चालू असतो, हो कधी मागे कधी पुढे. बुध हा 22 अंश पुढे जाऊ शकत नाही, शुक्र जो आहे तो 44 अंश पुढे जाऊ शकत नाही. त्याचं लिमिटेशन आहे, कारण ते हो. कक्षेच्या अलीकडचे ग्रह आहेत. अलीकडचे अंतर्ग्रह. आता हा जो अंतर्ग्रह तुम्हाला जेव्हा कळला तर त्यावेळेला तुम्हाला स्पष्टीकरण आलं की नाही त्याचं? हो सर. आला. बरं बरं. हो आता सर. तुम्हाला आणखी भूमिका थँक सांगतो. एक मिनिट थांबा विषय चांगला आहे. हो तुम्ही आता ह्या वर्षीचं पंचांग आणलंय का? हो सर. आणलंय. बरं. आता या वर्षीच्या आणलंय. पंचांगामध्ये तुम्हाला ग्रह बदल बघायचं असेल, अतिशय सोपी गोष्ट आहे. गुरु जेव्हा बदल होईल, गुरु जेव्हा वक्री होईल, त्याची तारीख नोंद करा. हे आहे एज्युकेशन सेक्टर, कारण मी पंचांग शिकवतो, आता शिकवत नाही. त्याचं एज्युकेशन फॅक्टर मध्ये मी सांगतो तुम्हाला. मॅडम तुमच्याकडे जे नवीन पंचांग असेल त्या नवीन पंचांगामध्ये गुरु वक्री कधी होणार, आलाय म्हणजे तो वक्री होणार, बरोबर आहे? हो सर. तर त्या पंचांगातली तारीख लिहून ठेवा. जसा जसा सूर्य पुढे जात जाईल त्याला कालांतराने तसा गुरु मार्गी पण होणार. गॉट इट? येस सर. बरं. रवी काय मागे येणार नाही, रवी पुढेच जाणार आहे. रवी पुढे जाणार. मग गुरुला वक्री करून तो पुढे जाणार आहे. त्यानंतर तो पुन्हा मार्गी कधी होईल याचे डिटेल तुम्हाला पंचांगामध्ये मिळतील. त्या तारखा लिहा, त्याला तुमचं गणित पक्क होईल. पक्क होईल. सिंपल हो पोझिशन सर. आहे. हो सर. बरोबर. मग बाह्य ग्रहाचा हा भाग आहे. मंगळाचा भाग जो आहे तो भिन्न आहे, कारण तो कक्षेच्या पलीकडचा पहिला ग्रह आहे. हो सर. ओके ठीक आहे. छान छान. चला ओके ओके. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. एनीबडी एल्स? खूप छान सांगितलं सर हे. खूप छान सर. नाही आता छान म्हणजे काय, जे आहे आम्ही जे शिकलो ते नाही काय नाही सर, माहिती आता का, लक्षात राहायचं नक्की कसं पाहायचं ते. तुमच्या डोंबिवलीमध्ये वेलणकर नावाचे ग्रस्त होते, आता आहेत ते मला माहिती नाही. तर ते पंचांग शिकवायचे. मी म्हटलं मला पंचांग शिकवा. ते म्हणले तुम्हाला कधी शिकवणार? मी म्हटलं का? म्हणजे तुम्ही बाजार करून टाकाल, तिथे आमचे वांदे होऊन जातील पंचांग शिकवलं तर. कळलं? होय सर. आणि तुम्ही फुकट क्लास चालवता तिथे, आणि तिथे आम्ही पंचांग बनवतो. पंचांग बनवणं, पंचांग शिकवणं नाही, पंचांग बनवणं. होय होय त्याची एक सर. सिस्टम आहे मॅडम. पंचांग बनवण्याची ना एक पद्धती आहे. तुम्हाला जे काही योग आहेत, करण आहे, ते एक सिस्टम आहे. ते तुम्हाला तुमच्याकडे जर समजा कालनिर्णयाचं पंचांग असेल ना, मोठं कॅलेंडर, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, हो त्या सर, आहे कॅलेंडर सर. मग त्याच्यावरती एकदम बिंदास शिकू शकता. अगदी सोपं आहे. अच्छा सर. व्हेरी इझी. मी तर कॅलेंडरवरतीच पंचांग शिकलोय. बरं, पुढे आणखी कोण? एनीबडी एल्स?
सर मी विचारू एक प्रश्न हा की विचारा. अजून हा जसं आता ह्या वृश्चिक लग्नामध्ये तुम्ही सांगितलं की केतू आणि बुधचा युती असेल तर व्यापाराला हानी होते. जर केतू आणि बुध हे लग्नीच असतील आणि तिथे रवी सुद्धा असेल तर मग काय फलादेश होऊ शकतो? बघा असं आहे मॅडम, नियम आपले असे आहेत, हा कुठलंही लग्न असू द्या, हा जातकाच्या जीवनामध्ये शनी, मंगळ, केतू, राहू हम्म हे ग्रह जेव्हा एखाद्याच्या बैठकीमध्ये येतात हा तेव्हा तिथे काही ना काहीतरी विचित्र घडामोडी होतात. बरं मग त्या घडामोडी भोगा कोणाला लागतात, त्याचा परिणाम कोणाला लागतो? तर हम्म. गुरु राहूची युती, गुरु केतूची युती, तर गुरु हॅज टू, हा म्हणजे गुरुला ते पे करावं लागतं. चंद्र असेल तर चंद्राला करावं लागतं, ओके मंगळ असेल तर मंगळाला करावं लागतं. पण हम्म शनी, राहू, केतू हे हार न मानणारे ग्रह आहेत. हा त्यांच्या कचाट्यात जो येईल तो अडकला जाईल, मग तो ओके शुभ असो का अशुभ असो. शुभ असो हा बरोबर राकेश आहे, त्या राकेश पुढे काही चालत नाही. म्हणून पहिला आपला राकेश वरती गेला होता माहिती तुम्हाला, हम्म. त्याच्यामध्ये यानमध्ये हा हम्म. असं आहे, ओके राकेश शर्मा. हो हो शर्मा. हम्म. हे सगळं असं लॉजिक आहे, ओके कळलं? हो फार सर इंटरेस्टिंग असतं मॅडम ज्योतिष, म्हणजे असं नाही, व्हेरी फनी. थँक्यू बरं सर. आणखी कोण आहे? विचारा, मन मोकळेपणे विचारा, काही हरकत नाही, सगळेजण आदरणीय आहेत. सर मी विचारू का? हा विचारा ना मॅडम, बोला. हा हा सर, नमस्ते सर. नमस्ते. सर वृश्चिक लग्नाला जर भाग्यामध्ये ग्रहण योग आला म्हणजे रवी, हा. चंद्र आणि राहू आला तर अशा वेळेस कसा विचार करायचा? अशा वेळेला तुमचं कर्मधर्म केलेलं असतं. हा एक योग असा आहे मॅडम की कर्मधर्माचा अधिपती जर राहू युक्त झाला आणि तो ग्रहण योग आला तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये मागच्या जन्मीचं केलेलं जे काही असेल पुण्य ते नष्ट होतं. म्हणजे या ठिकाणी यदा कदाचित आपण एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये, अनवॉन्टेड गोष्टीमध्ये सहभागी होतो आणि त्याच्यामुळे आपलं दशमस्थान आणि भाग्यस्थान हे दूषित होतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला बराचसा भूर्दंड होतो. नंबर 2 असा आहे, अकॉर्डिंग टू लाल किताब, भाग्यस्थानामध्ये राहू हा नीचेचा होतो, तर ते सुद्धा ऍडवायझेबल नाही. आपण लाल किताब पुन्हा घेणार आहोत. तर ग्रहण योग इज नॉट परमिटेड. आता भाग असा आहे की तो दरवेळेला लागू पडेल का, तर ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट कलेक्ट कराल किंवा तुमच्याकडे त्याचा साठा असेल आणि तो अचानकपणे जाईल. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, आता उत्तराखंडमध्ये लढाया चाललेल्या आहेत, मारामाऱ्या चालल्या आहेत, आग जाळपोळ चालू आहे, दंगा चालू आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांची घरं गेलेली आहेत, कुटुंब गेलेले आहेत. तर असं जेव्हा होतं त्यावेळेला तिथे कारग्रह कोण आहे, तर मंगळ आहे. तो आता शनियुक्त होणार आहे कालांतराने, म्हणजे आफ्टर 1.5 मंथ. त्यावेळेला आणखी हिंसा वाढेल. नेमकं त्याच दरम्यान इलेक्शन्स आहेत. आता काही अख्ख्या जगामध्ये काही ना काहीतरी भानगडी होतच राहणार. बोला. आणि सर एक विचारायचं होतं की या पत्रिकेत तुम्ही सांगितलं की पराक्रमात राहू आहे आणि तो मकरेचा आहे, तर बहिणीकडून त्रास झाला, हे थोडस एक्सप्लेनेशन हवं होतं की बहिणीकडूनच झाला ते म्हणजे असं कशामुळे? आहे, सांगतो तुम्हाला. ह्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये त्यांची जी बहीण आहे ती घरी परत आलेली आहे, कळलं? बहीण घरी परत येणं हे योग्य नाही, नंबर 1, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये त्या बहिणीमुळे घरातल्या सगळ्या लोकांना ताप झालेला आहे. कधी कधी एका कुटुंबामध्ये अशा काही घडामोडी होतात, तर पराक्रमातला राहू हा बहिणीच्या बाबतीमध्ये आपल्याला अपयश दर्शवतो, जरी तो पुरुष ग्रह असला तरी. कळलं? हो, मला हाच पॉइंट हवा होता, म्हणजे एक्झॅक्टली हे कळलं नव्हतं, म्हणजे की पुरुष ग्रह आहे मग तरी पण बहीण म्हटला म्हणून मला कळलं नाही. थँक्यू सर. काय आहे की बघा, असं सांगतो मला, जसं की 2 भाऊ 1 बहीण असं त्यांचा परिवार आहे.
त्या ह्याच्यामध्ये बहीण परत आल्यामुळे कलह तयार झाला. भाऊ जे आहेत ते वेगवेगळे राहतात म्हणून तिथे काही प्रश्न येत नाही. पण त्यानंतर बहिणीला वैधव्य आलं. राहू हा वैधव्याचा कारकग्रह आहे. तर त्या ठिकाणी जर राहू पराक्रमात असेल, तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो, लक्षात घ्या, मी वैयक्तिक कोणाबद्दलही बोलत नाही. नियम सांगतो. जर पराक्रमात राहू एखाद्या व्यक्तीचा असेल, एक तर त्याला बहीण नसेल, किंवा त्याच्याकडे असणारा जो भाऊ असेल तो गेल्यानंतर त्याची जी पत्नी असेल ती वैधव्य येते. हा नियम आहे. कळलं? भाऊ निधन पावल्यानंतर काय होतं, बहिणी आपल्या वहिनीला वैधव्य येतं ना. बरोबर सर. मग असे योग सुद्धा पराक्रमातला राहू दर्शवतो. दरवेळेला तसं होईल असं नाही. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? थँक्यू सर. हा बोला. एकदम बरोबर आहे. बहिणीची जबाबदारी येते ना, काहीतरी कारणामुळे येते की नाही. वैधव्य येतं आणि जबाबदारी येते. आता दुसरा भाग असा आहे मॅडम, की जर समजा आपण एखादी पत्रिका विचार करतो, सगळ्या ग्रहांचा बैठकीचा विचार करणं गरजेचं आहे. त्याची बैठक ही यशकारक आहे का हानिकारक आहे? कळलं? पुढे सर एक विचार. बोला. असा राहू गोचरीने पराक्रमात आला, असा राहू गोचरीने पराक्रमात आला तर असा फलादेश देऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे राहू गोचरी. आता राहू कोणत्या राशीत आहे? मेष. मीन राशीत आहे का मेषात आहे? मीन राशीत आहे. मीनेत आहे ना, मीन राशीत आहे ना. मग आता मीन राशी ही तिथे तुमच्या ह्याच्यामध्ये जर आली तर त्या ठिकाणी कुंभलग्न आहे का? कुंभलग्न आहे. बोलत नाही तुम्ही. सर बरोबर आहे सर, दशमात आहे म्हणजे कुंभलग्न आहे. बरोबर आहे सर. आता ऐका, असं आहे, आजच्या स्थितीमध्ये राहूच्या मुखात शनीची दृष्टी आहे. कारण का सांगतो. मिनीतून राहू कुठे येणार आहे? कुठे जाणार आहे? कुंभे जाणार. पण तरी सुद्धा शनीची दृष्टी राहूवरती आहे की नाही? आहे. मग ती सुद्धा हानिकारक आहे. ती सुद्धा हानिकारक आहे. हल्लीचं वातावरण, नॉट पर्टिक्युलर होरोस्कोप, जनरल ऍटमॉस्फिअर जरी पाहिलं तुम्ही तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जी काही अवस्था आहे, फायनान्शियल म्हणा, राजकीय म्हणा, ह्या सगळ्या घडामोडी तुम्हाला वाटत नाही निश्चित आहेत म्हणून? काय वाटतं? काही चुकीच्या हालचाली झालेल्या आहेत असं वाटत नाही? बरोबर आहे सर, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इच अँड एव्हरी प्लॅनेट यू हॅव टू काउंट. मग आता जेव्हा शनी मंगळाची युती होईल त्यावेळेला तुम्ही आखो देखा हाल पहा. म्हणून ग्रहाला पहिलं विचार करा की ग्रह काय करतो, काय होईल, काय करेल, कुठल्या ग्रहापासून कुठला त्रास होईल. आता जसं ज्याप्रमाणे ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये शनी असेल त्याला येऊन मंगळ भेटणार असेल आणि पूर्वकर्माच्या अनुसरून जर पत्रिका चांगली असेल तर त्याला त्रास होणार नाही. पण गोचरीच्या याच्यामध्ये जर शनी मंगळाची युती कुठल्या स्थानामध्ये होणार असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी होतील. आणि त्यामध्ये असं आहे, राहू शनी किंवा मंगळ शनी हे जेव्हा एकत्रित कार्य करतात त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये मोठी संकटे उपस्थित राहतात. बरेचसे जे काही नामचीन लोक आहेत, मी गुंडांचं नाव सांगत नाही, त्यांच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेला राहू शनीची युती आहे. मग अशा वेळेला सुद्धा त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे कोर्ट कचेरी, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. पण त्याला कारण काय की ते स्थान कोणतं आहे त्याच्यावरती कळलं. मग एखादा ग्रह जर राहूच्या मुखात पाहत असेल, त्याचा केंद्रयोग असेल, नवपंचम असेल,
गुरु हा नवपंचमने पाहिल, मंगळ केंद्रयोगाने पाहिल, शनी हा त्रिएकादशी योगाने पाहिल, जी आत्ता स्थिती आहे तशी. हे योग सगळे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. कळलं? बोला. सर मी एक आलं का विचारू? लक्षात? हा बोला. येस तर मॅडम बोला. आता हे सगळे अशी स्थिती आपण बघतो. आता Yes. आपल्याकडे जेव्हा पृच्छक विचारायला येतात हो. तेव्हा आता आपण एक सल्लागार म्हणून अशा स्थितीमध्ये कुठले चुकीचे निर्णय घेऊ नका किंवा आहे त्या स्थितीतनं जावा किंवा नोकरी बदल करू नका, व्यवसाय करू नका किंवा कुठलंही मोठं धाडस करू नका, हाच फक्त सल्ला देऊ शकतो ना आपण? हा, आता समजा एखादा प्रश्न असा असेल, तुमच्याकडे एखादा जातक आलेला आहे आणि त्याला काही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे असं समजा. कसं असतं की इन्व्हेस्टर जो असतो ना मॅडम, जसं उदाहरणार्थ एक कंपनी आहे, आता शेअर बाजार शिकवायला मनाई आहे, कळलं का? तर त्या ठिकाणी समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपण लार्ज अमाऊंटला इन्व्हेस्टमेंट केली आणि प्रोजेक्ट फेल झाला, तर आर्थिक नुकसान होणार की नाही? बरं ठीक आहे, आपला हा आर्थिक झाला बरोबर आहे. जर समजा जातकाची मूळ कुंडली तुम्ही पाहत आहात आणि जातक स्त्री आहे असं समजा, आणि त्या स्त्रीचा विवाह कुठेतरी होण्याचं जमण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला काय होईल की जाणून बुजून त्या जातकाला तो कालावधी हा फसगतीचा असू शकतो, तो तुम्ही टाळू शकणार नाही. कसं असतं मॅडम, 2 पार्ट आहेत. तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिशनर आहात, तर त्यामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि आपण समजा नाकारतो ना, त्यावेळेला आपला जातक जो आहे ना, तो आपल्यावरती नाराज होतो. हा अनुभव आहे. ते खरं आहे, बरोबर आहे. मग त्याला काय वाटतं की ज्योतिष काय सांगतोय, माझ्याकडे एवढं चांगलं स्थळ आहे. आता कालांतराने नंतर त्या ठिकाणी बदल होतो. जसं की तुमच्या कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहेत ना. त्यांचे एक भाऊ पोलीस कमिशनर होते आणि एक भाऊ मंत्री आहेत आता. फार मोठं साम्राज्य आहे त्यांचं. मग आता त्यांना पण काही काळ असा त्रासाचा आला होता, तर तो काळ गेला, पण आता ते पुन्हा मंत्री झाले पण, नाही का? मग आता अशाच वेळेला जेव्हा मुख्य कुंडली जर आपली बलवान असेल, तर त्यावेळेला तुम्हाला तशा संकटातून तुम्ही बचावता. पण गोचरीचा काही ना काहीतरी इफेक्ट हा तिथे स्पर्श करून जातो. हे फक्त आपण एवढं सांगू शकतो की ह्या पिरियड मध्ये तुम्ही काही निर्णय घेऊ नका, एवढं फक्त आपण ठामपणे त्यांना सांगू शकतो. हो, आणि जरा जपून, कदाचित पुढचा काळ जो आहे तो कठीण आहे, एवढं वाक्य आपण बोललं तरी चालेल. कळलं का? कसं असतं की अपॉर्च्युनिटी जी असते ना मॅडम, लोकांच्या समोर ना भव्य दिव्य उभं राहतं. आता उदाहरण सांगतो मला की बरेच लोक तुमच्या कोल्हापूर, सातारा, सांगली या हायवेला मोठमोठे रेस्टॉरंट आणि टाकून बसलेले आहेत, 5-5, 10-10 कोटी रुपये खर्च करून, आणि आता ते चालत नाहीत आणि त्यांची फसगत झालेली आहे. तर आता लोक स्पीडी ट्रॅफिक झाला ना तो, त्याच्यामुळे रेस्टॉरंट चालत नाहीत आणि ते नुकसान मध्ये आले. दुसरी गोष्ट की आता माणसं मिळत नाहीत, मग प्रोजेक्ट फेल झाला. असं आहे, प्रोजेक्ट आणखी किती फेल होतील, काही होऊ शकते. हो ना. म्हणजे त्या ठिकाणी एखादा आपला वेळ खराब असेल तर काही होऊ शकतं. म्हणून नवीन इन्व्हेस्टमेंट करते वेळी तुम्ही सल्ला देताना यू हॅव टू बी केअरफुल. असं आहे, त्याला तुम्ही सुचवू शकता, वा थोडंसं थांब, आता घाई करू नको. भाग असा असतो ना मॅडम ना, की आत्ताचा काळ जो आहे तो कुठल्याही बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नाही. गुंतवणूक आता योग्य होणार नाही जोपर्यंत मोदी साहेब 2024 ची सत्ता हातात घेत नाहीत, तोपर्यंत पिक्चर क्लिअर होत नाही. बरोबर, असं आहे. थँक्यू सर. मी एक विचारू? हा बोला मॅडम, बोला. आता तुम्ही सांगितलं की शनी मंगळ युती होणार आहे आणि जास्ती हिंसा भडकणार आहे, आणि इन जनरल शनीचं कॅरेक्टर जे आहे ते अटकाव करणार आहे, आखडता हात घेणार आहे. मग हिंसा होईल असं आपण कसं म्हणू शकतो? हिंसा वाढेल? एक मिनिट, हिंसा वाढेल म्हणजे आता किसान आंदोलन बघा दिल्लीमध्ये, हरियाणामध्ये पुन्हा उसळी घेतली आहे त्यांनी. हा, मग आता ते कुठपर्यंत जाईल काय सांगता येत नाही.
बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपला राजा कॅपेबल आहे. हो ते तर झालंच. मग राजा मंगळाचा आहे. हो राजाही कॅपेबल आहे आणि वजीर पण कॅपेबल आहे. हो मग राजा आणि वजीर दोघंही पॉवरफुल आहेत, हत्ती पण पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे तिथे तिथे काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. हं. राजा आणि वजीर आता बघितलं तर काही सगळं चाललेलं आहे चांगल्यापैकी. हो हो शांत चित्ताने हाताळतात, एक शब्दही न बोलता व्यवस्थित वटणीवर आणतात. मग त्यांचं इट इज कॉल्ड द टेक्निक ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन ऑर पॉलिटिक्स. हो बरोबर आहे सर. इट्स अ टेक्निक. हाऊ यू डील इज अ टाईप ऑफ डील. हो असं आहे. ऋषिकेला तुम्ही कमी समजू नका. परत सांगतो मी तुम्हाला अगेन अँड अगेन. आय बिलीव्ह लॉट्स. नाही बरोबर आहे सर. ही रासच अशी आहे की भल्या भल्यांना चीत करते. अहो काय सांगू तुम्हाला मी. आता इथे ऑनलाईन कोणाची नावं घेऊ शकत नाही. पीपल व्हेरी जसं की आता फार हे आहे, फार वेगळं आहे. नाही सर जितकं म्हणून शिका आपल्याला विषय तितकं कमी आहे. नाही म्हणून कसं असतं मॅडम की जसं आता केजरीवाल आहे, त्याचे टाइम खराब आहे एकदम, कळलं का? आणि नेमका त्याला पिकअप पॉइंट जो आहे त्याचा हा तो ठरलेला आहे. ते आता डिले आपल्याला असं अरे कधी एकदा करतात, कधी एकदा करतात. नाही. नाही नाही ते फुरसतचे करते. पण असं हवंय ते त्यांना कुठं काही होणार नाही. ती गरज आहे. आवश्यक आहे. बघा इंडिया फोडला की नाही, नितीश कुमार बारला झाले की नाही, लालू काल हरले की नाही. हो मग असं आहे. आता समजा की 2 वर्ष नितीश कुमारांचं सरकार चाललं आणि त्यामध्ये आता मायावती काय ढवळाढवळ करतायत का? नाही. नाही. उद्या त्या बीजेपीला सपोर्ट करतील बघा तुम्ही. हो हो करतील. करणारच. कसं आहे करावंच माहितीये लागेल. का, 1 मिनिट, कात्रीमध्ये पहिलाच कापड पकडलेलं आहे. 100 कोटीचं कापड पकडलेलं आहे. असं आहे. दिस इज कॉल्ड द टेक्निक. कारण का की ह्या सरकारचे जे सगळे रथी महारथी आहेत ना, त्यांनी अगोदर दुःख पाहिलेली आहेत, दुःख भोगलेली आहेत, दुःख भोगलेली आहेत. कसं कात्रीत पकडायचं बरोबर समजतंय. म्हणून यांच्याकडे दया धर्म वगैरे वगैरे नव्हते, काही नाही. ते गरीबाला दया करतील. इन पॉलिटिक्स नो दया धर्म. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणून सगळं हे असं चालतं. एनिवे आणखी काही प्रश्न बघा. परत सांगतो, आपण चतुर्थ स्थान पाहिलं, सप्तम स्थान पाहिलं. सप्तमाचा अष्टमात आहे, त्याच्यावरती गुरु चंद्राची दृष्टी आहे, पत्नी घरीच आहे, व्यवस्थित आहे. बाकी ते इंडिव्हिज्युअल त्यांचं लाईफ त्यांच्याकडे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. हा भाग राहिला की तिथे बुध केतूची युती आहे. त्याला पोषक ग्रह कोण आहे तर समजा बुध केतू गेला, त्यानंतर मंगळ आणि रवी हे दशम स्थानामध्ये दोघही बलवान झालेले आहेत. जर तीच युती जर दशम स्थानामध्ये बुध केतूची झाली असती तर मनुष्य मोठा बनला नसता. सर यांच्या मुलांचं सहकार्य आहे यांच्या व्यवसायात. गुड पोझिशन. MBA वगैरे केलेली आहेत मुलांनी. कसं आहे, मारवाडी फॅमिलीमध्ये ना माणसं लवकर लग्न करतात, लवकर एस्टॅब्लिश होतो. मारवाडी मनुष्य हा लवकरच एस्टॅब्लिश होतो. बरोबर आहे. तुम्ही फॅमिली बघा. मीन रास आहे ना. नाही चांगलं आहे, त्यामुळे गुड पोझिशन आहे. असं म्हणून मी परत सांगितलं मॅडम की त्या ठिकाणी मंगळ आणि सूर्य यांनी एखादा ग्रह बाद केलाय का बघा तुम्ही. नाही. मग हेच कॅल्क्युलेशन आहे हॉरोस्कोपचं. हेच कॅल्क्युलेशन गणित हेच आहे. बरं, पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करतो. उद्या चव्हाण मॅडमचा क्लास आहे, तर ज्या कोणाला तिथे प्रवेश घ्यायचा असेल तर मॅडम तुम्ही तुमचे हे करा आणि सगळ्यांना आमंत्रित करा, काय असेल ते. दुसरा भाग असा आहे की आणखी आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा, आज वेळ आहे आपल्याकडे. सर एक विचारू? येस मॅडम, बोला ना. आता मगाशी चर्चेत आपल्या असं आलं की या पत्रिकेमध्ये शुक्र हा गुरुदृष्ट आहे, त्यामुळे त्याला घाबरायचं, अष्टमात असला तरी घाबरायचं नाही.
पण हा अष्टमात बुधाच्या राशीत आहे, म्हणजे मित्र राशीत आहे. पण समजा इथे मेष लग्नाचा अष्टमातला गुरु शुक्र असता, तर वृश्चिकेला हा वृश्चिकेला आणि धनातच चंद्र आणि गुरुची पोझिशन असती, तर त्याला तेवढं सपोर्ट मिळाला असता का? हो, नक्की सांगतो तुम्हाला, सांगतो. व्हेरी व्हेरी फाईन. कसं असतं मॅडम, गुरुची तत्व जी आहेत ना, हा. तर एक लक्षात घ्या, आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो किंवा गुरु हा गुरुच आहे शेवटी, तो देवाच्या जवळ असणारी व्यक्ती म्हणजे गुरु. हो. कळलं का? देवाच्या जवळ असणारी व्यक्ती म्हणून देवानांच ऋषीनांच, सोन्यासारखा दिसणारा. कळलं का? त्याचं सुवर्ण रूप आहे. मग आता सुवर्ण रूप असणारा हा गुरु जर परमेश्वराच्या चरणापाशी जर असेल, तर डेफिनेटली त्याच्याकडे आलेला कुठलाही ग्रह असेल, राहू केतू सोडून, तर त्याला ब्लेसिंग डेफिनेटली आहे. इट्स कॉल्ड द ब्लेसिंग ऑफ द प्लॅनेट. कळलं? परमेश्वराची कृपा ही गुरुपासून तयार होते. म्हणून आपल्या व्यासांनी जो गुरुचा मंत्र हे केला, तेव्हा त्यांनी सांगितलं देवानांच ऋषीनांच. ऋषींचा पण गुरु आहे, देवांचा पण गुरु आहे. म्हणजे कांचन म्हणजे सोनं, त्याचं स्वरूप कांचन म्हणजे सोन्यासारखं आहे. मग त्याला उपमा पण अशी दिली व्यासांनी, कांचन स्वरूप. त्या ठिकाणी सोन्यासारखं रूप आहे. म्हणून ज्या वेळेला गुरुदृष्ट एखादा ग्रह असेल, पुन्हा सांगतो राहू केतू सोडून, तर त्यावेळेला डेफिनेटली तो जरी गुरुचा शत्रू असला तरी सुद्धा तो तिथे हानी पोचवणार नाही. ऐन वेळेला सांभाळून घेईल, ऐन वेळेला. मग तो राशी स्वामी आहे, लग्न स्वामी आहे, पंचमाधिपती आहे, चतुर्थाधिपती. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. उदाहरण असं आहे की कर्क लग्न सोनिया गांधींचं आहे. गुरु शुक्राची युती ही चतुर्थ स्थानामध्ये आहे. केवढं आलिशान घर आहे की नाही? गुरु शुक्राची युती आहे ना, बरोबर आहे. सेम पोझिशन लालू प्रसाद यादवांची. 150 कोटीचं घर आहे माहिती मॅडम, नॉट सो जोक. आता प्यारे भाईओ बहिणो मागे लागल्यात म्हणून कळलं. पण 150 कोटीचं घर हे चारा खाऊन झालं की न खाता झालंय? त्याच्या अगोदर पण झालेलं आहे, नंतर पण झालेलं आहे, रेल्वेमध्ये असताना पण झालेलं आहे. शेवटी काय आहे, त्यांची अवस्था खराब होती, पण त्या गुरुने त्यांना एका लेवलवरती सफदरजंग रोडला घेऊन गेला. सगळ्यांची घर आहेत 150-200 कोटी रुपयाची. तो राणा कपूरचं तर 314 कोटी रुपयाचं घर होतं, येस बँकेचा डायरेक्टर. सगळं गेलं. आता ते सगळं अंडर कस्टडी आहे. ते सुद्धा कस्टडीमध्ये आहेत आणि घर पण कस्टडीमध्ये आहे. दे आर स्टेइंग लिव्हिंग इन पॅलेस. खरंच आहे सर. असं आहे. कारण का की त्यांचा लग्नामध्ये शनी आहे वृश्चिकेला, आणि दशमामध्ये रवी आणि बुध आहे, आणि बुध दरिद्रांशामध्ये आहे. अच्छा. ते एका अमेरिकन एक्सप्रेस मध्ये कामाला होते पूर्वी, आणि नंतर त्यांनी येस बँक काढली. एवढी मोठी बँक आहे, साधारणतः कमीत कमी 22 कोटी कस्टमर आहेत. बापरे. हा, फार मोठे आहेत. 138 ब्रँचेस आहेत. मी शेअर होल्डर आहे माहिती मला. बरं, पुढे बोला आणखी काय. आता हळदणकर मॅडम तुम्ही अभिप्राय द्या. आता त्रिशांश कुंडली मी पुन्हा घेणार आहे, चिंता करू नका. नाही, मी आज त्रिशांशाचा अभ्यास पण केलाय आणि माझ्या शंकाही तयार ठेवल्यात. तेव्हा पुन्हा घ्याल तेव्हा खरंच वाट बघतोय आम्ही ते, कारण ती अतिशय महत्वाची अशी पत्रिका आहे. कारण सुंदर आहे. ज्ञान हे आपल्याला केव्हाही कळलंच पाहिजे, तरच ज्योतिषाचा गाभा कळला. आज सर वृश्चिक लग्न तुमच्या आवडीचं आणि सगळ्यांना हवं असणार. ही बरीच माणसं वृश्चिक लग्नाची
म्हणजे अशी जातक आपल्याकडे येतात किंवा आपल्या कुटुंबात सुद्धा वृश्चिक जातक असतं. त्यामुळे एक अतिशय शक्तिशाली लग्न असा जो तुम्ही उल्लेख केलात, तर त्याचा प्रत्यंतर तुम्ही प्रत्येक ग्रह आणि त्याचं स्थान असं करताना दिलं. मुळातच वृश्चिक म्हणजे मंगळाचं लग्न, त्यामुळे ते संघर्षमय जीवन जगतं आणि यशस्वी जीवन ठरवतं. हे खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं, की एक संशोधन करणारा माणूस किंवा आव्हानात्मक वृत्ती स्वीकारणारा, गूढत्व दाखवणारा आणि एकाग्रपणे काम करणारा, त्यातूनही झोप कमी, हा पण एक नित्याची समस्या तुम्ही चटकन उलगडून सांगितली, की या माणसाला झोप कमी असते कारण तो गूढ शास्त्राशी निगडीत असतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात कायम विचार चालू असतात. अगदी मला कालच एक जातक असं म्हणाला, की मला झोप कमी आहे आणि तो वृश्चिक लग्नाचा होता. तर अगदी शंका आली आणि तुम्ही निरसन केलं. तर असं आणि आणखी एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं, की या जातकाची सही छोटी असते. म्हणजे पत्रिका न बघता सुद्धा सहीवरून आपण थोडासा ठोका हो. शकतो की हा वृश्चिकेचा असू शकतो. तर हे खूप चांगलं हे मिळालं आणि जसे चांगले गुण ह्या लग्नात आहेत, तसंच गुन्हेगारी क्षेत्राकडे पण हा जातक जाऊ शकतो. हा धोक्याची घंटा सुद्धा तुम्ही इथे वाच्यता करून सांगितली. आणखी एक देशमुख मॅडमनी विचारलेला मुद्दा त्याचं चांगलं उत्तर मिळालं, की याच्यात स्त्री ग्रह आले तर काय होईल आणि त्याचं उदाहरणासह तुम्ही पटवून दिलं, की वाजपेयी साहेबांचं शुक्र आणि चंद्र तिथे असल्यामुळे वृश्चिकेत ही व्यक्ती चांगल्या पद्धतीने, सर ऐकू येतंय ना? ही व्यक्ती अतिशय प्रेमळ होती, संवेदनाक्षम अशी मनाची होती आणि त्यामुळे त्यांचं कवी मन आणि लोकांच्या परिवार वाढवणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला इथे कळलं. एक एक आणखी अशी चांगली सूचना दिली, की शनी मंगळ समसप्तकात असले तर या व्यक्तीला वृद्धावस्थेमध्ये त्रासाचंच जीवन जातं. तेव्हा ही सुद्धा एक जातकाला हिंट देता येते, की तुझा पैसा, तुझं रिलेशन हे जपून ठेवणं आवश्यक आहे किंवा चांगल्या पद्धतीने जोपासणं आवश्यक आहे. हा एक चांगला विचार दिला. मग अशी मी विचारलेली शंका ती पण मला खूप भावली, कारण बऱ्याच वेळा आपल्या मनात असं येतं, की शुक्र गेला अष्टमात, आता काय होणार? पण तो जर गुरुने, चंद्राने दृष्ट असेल किंवा गोचरीने सुद्धा तिथे गुरु येणार असेल, तेव्हा या माणसांचं पुन्हा पॅचअप होऊ शकेल. म्हणजे काही काळ जर त्यांच्यामध्ये दुरावा झाला असेल तर ते पॅचअप होऊ शकेल. हा एक चांगला दृष्टिकोन आपण या पत्रिकेमध्ये दिला. पराक्रमात राहू बहिणीला त्रास दर्शवतो किंवा भावाचं जीवन हे चांगलं नसेल, वैधव्य येऊ शकतं हे दाखवलं. तर ही एक गोष्ट चांगली कळली. शनी लग्नाला बघत असेल तर त्याने संयमी राहावं, हा केवढा मोठा चांगला मुद्दा तुम्ही दिलात, की बाबा कोणी आलं तर सांगायचं की तू बाबा तुझं शनी इथे आहे, आक्रस्ताळेपणा करायचं नाही. तर हा एक चांगला भाग सांगितला. तेव्हा हे असे बरेच मुद्दे आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही उलगडले किंवा सर अष्टमाचं लग्न हे खूप चांगलं भावलं आणि लक्षात राहील याबद्दल शंका नाही. थँक्यू सर. धन्यवाद. असं आहे मॅडम, बघा तुम्हाला सांगतो, आपल्याकडे मायावती नावाच्या एक फार मोठ्या नेत्या आहेत. त्या मोठ्या कशा झाल्या तर त्यांचं मकर लग्न आहे आणि लग्नी रविचंद्राची युती आहे. हा एक मोठा राजयोग आहे. त्यानंतर त्यांचा लग्नेश जो आहे तो वृश्चिक राशीत आहे. अच्छा. आणि तो राहू युक्त आहे. अच्छा. आणि अशा वेळेला मायावती या एवढ्या दिग्गज झाल्या कारण का की त्या वृश्चिक राशीचा अंदाज, मी अंदाज हा कोणाला येत नाही. आम्ही तर लहानपणापासून पॉलिटिक्स मध्ये आहोत. तर मायावती नावाची व्यक्ती मुख्यमंत्री 4 वेळा युपीची होईल, केंद्रात मंत्री होईल, खासदार होईल असं कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं. आणि त्या सहज कांशीरामाबरोबर जॉईन झाल्या
आणि त्या युपीच्या 4 वेळा मुख्यमंत्री बनल्या. एक ग्रामपंचायत मध्ये असणारी शिक्षिका जर युपीची मुख्यमंत्री होऊ शकते, त्याला कारण पण वृश्चिकेचंच आहे. कारण त्यांचा लग्नेश शनी हा वृश्चिक राशीमध्ये राहुयुक्त आहे आणि राहुयुक्त जेव्हा एखादा ग्रह असतो तेव्हा अकस्मात माणसाच्या जीवनामध्ये घडामोडी होतात. अगदी आणि ह्याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगतो, यदा कदाचित मेरे प्यारे भाई और बहिणो जे आहेत ना, ते मायावतींना सोबत घेतील, केंद्रात मंत्री पण करतील. त्यांची ऑफर पे ऑफर चालू आहे, कळलं? असं आहे. हो सर, हे वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेत आहेत. म्हणजे ऑफर पे ऑफर. अगदी. हा, म्हणजे तिथे बिलकुल ते मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणून आता सगळं शांत आहे आणि पॉलिटिक्स मध्ये असंच राहावं लागतं. म्हणून लग्नेश, मी आता नाव उच्चारत नाही, माझ्याकडे नंबर ऑफ, जसं तुम्हाला सांगतो की अजय देवगणची कन्या रास आहे. तो कॉमेडी करतो तर भरपूर करतो आणि तो जेव्हा ऍक्शन करतो त्याला तो ऍक्शन करतो. तुम्ही जर बघायचं असेल तर खाकी नावाचा एक पिक्चर आहे, खाकी. त्याच्यामध्ये सगळे लोक ए वरतीच आहेत. अच्छा, नाही आम्ही पाहिला नाही, पाहू हो आता. सर, हो 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 पाहिलाय सर. हा, त्याच्यामध्ये ह्याचं काम आहे अजय देवगणचं, ते शेवटपर्यंत काम आहे आणि ते एवढा बिलंद दाखवलेला आहे त्याच्यामध्ये की विचारू नका. एवढं काम चांगलं केलं. सगळे ऐश्वर्या रॉय, कॅरेक्टर, अमिताभ बच्चन पण आहे. येस येस, म्हणजे ते सगळे ए वरून लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये एक कुलकर्णी, अभय कुलकर्णी पण आहे, कुलकर्णी, तो पण हुशार आहे. म्हणजे काम बघावं तर खाकी अतुल पिक्चर बघावं. कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, म्हणजे सगळे ए कॅरेक्टरचे लोक आहेत. हे अक्षराचं काय बनवलंय ना, म्हणजे त्या लोकांकडे काय मटेरियल असतं हे तुम्हाला पर्टिक्युलर कुंडली बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. कळलं? ही रास आवर्जून तुम्ही तपासून पहा. ज्या वेळेला ह्या राशीमध्ये असणारे ग्रह तुम्हाला उच्च पदाला नेऊन सोडतील, ठेवतील, प्रॉपर्टी, मालमत्ता, त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होईल. बरीच आंदोलनं जीवनामध्ये होतील. त्या आंदोलनावरती मात करून परत उभी राहणारी ही रास आहे, एवढं मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो. तर शरद पवारांकडे बघूनच पूर्ण कळतं. कोणाचं नाव घेत नाही मी, पण परत सांगतो तुम्हाला असं. पण त्या ठिकाणी जीवनामध्ये संघर्ष करण्यासाठी जी कपॅसिटी, आता जसं की राहुल गांधी आहेत, त्यांचं मकर लग्न आहे, मग ते आता चाललंय हळूहळू. त्याच्यानंतर आपल्या त्या बंगालच्या मॅडम आहेत, त्यांचं मकर लग्न आहे, ममता बॅनर्जी. त्यांचा लग्नेश दशमात उच्चीच आहे. कळलं का? तर ह्या अशा कुंडल्या तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यास करा, चांगलं शिका, चांगल्यापैकी ज्योतिष सांगा, लोकांना चांगलं मार्गदर्शन करा आणि आनंदी व्हा, सुखी व्हा. आता कुबल मॅडम, तुमचा अभिप्राय शेवटचा आहे. चव्हाण मॅडम, तुम्हाला बोलायचं तर बोला ना अगोदर. नाही, खूपच सुंदर झालं लेक्चर, काय प्रश्नच नाही. आणि त्याच्यात हळदणकर मॅडमने एवढा सार सगळा मस्त सांगितला, सुंदर सांगितला, त्याच्यामुळे चांगलं कळलं. आणि नेहमीप्रमाणे सरांनी खूपच एकदम सुपर डुपर झाला क्लास, छान. वृश्चिक लग्न आणि त्यांच्या आवडीचं लग्न आहे, तरी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही म्हणजे वृश्चिकवाले बोट चाटून जेवतात, ताट साफ करून जेवतात, ताट बोट एकदम चाटून खाता म्हणजे जेवतात वगैरे. जेवताना पण त्यांची बघा स्टाईल, ते अगदी ताट तुम्हाला भांडी घासावं लागणार नाही असं ताट साफ करून जेवतात. ताट बोट पण चाटणार, त्यांना ती सवय आहे. सवय, हा. 100% बरोबर आहे सर. 100% बरोबर आहे. आणि उजवीकडे डावीकडे पाहून जेवण जेवणार, असं आहे ते. खाली मान घालून जेवणार नाहीत कधी. बरोबर आहे, बरोबर आहे, 100% बरोबर. उजवीकडे असं पाहणार. बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत, आता काय वेळ कमी. आम्ही वर्गामध्ये तर जबरदस्त धमाल करायचो. आणि सर तुमच्याच घरात वृश्चिक आहे, त्याच्यामुळे जास्तच चांगलं कळतं. तर छान झाला क्लास, सुंदर एकदम. धन्यवाद.
धन्यवाद. ठीक आहे. बोलू का सर सर खूप आता? छान झाला क्लास. मला म्हणजे माझं कसं ब्रेक झालेला मध्ये, म्हणून मी मध्ये काही हे करत नव्हती, कारण मी म्हटलं इतक्या दिवसानंतर काय नक्की शिकवताय ते एकदा ऐकून घ्यावं. मला आतापर्यंत असं वाटत होतं की लाभाचा कार्येश जो पण असेल कुठलाही ग्रह तो आपल्याला लाभच करून देतो. पण सर आज तुम्ही म्हणजे ही गोष्ट सांगितलं की मंगळ जर असेल, जरी लाभाचा कार्येश असेल किंवा हे असेल लाभस्थानात त्याची रास असेल, तरी तो काही लाभ करत नाही आपल्याला. ही गोष्ट नाही नाही, एक मिनिट मॅडम ऐका. मकर लग्नाला लाभामध्ये जी रास येते ना ती वृश्चिक आहे. त्याच्यामध्ये प्लॅनेट कोण आहे, तो प्लॅनेट तो ऍक्टिव्हेट होऊन आता लाभ म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये पण होतात माणसाला. जसं आता शनी राहूची युती मी मायावती सांगितली, त्या काही थोडंच हे 100 कोटीचं घर आहे, असं आहे ना. मग ते सगळं असंच ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मकरेला तुम्ही वृश्चिकेला पाहिलात ना तर भरपूर तिथे तुम्हाला कलाटणी मिळेल जीवनामध्ये. अच्छा, खूप येस, छान लाभात लेक्चर पण झालं सर. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एवढं नक्कीच लक्षात ठेवेन मी, कारण आमच्या कुटुंबात 2 आहेत वृश्चिकेची माणसं आणि बऱ्याच गोष्टी आहेत ते जे बोट चाटून खाणं, बोट काय प्लेट पण पेला पण म्हणजे आमटीचा पेला सगळंच चाटतात ते, आणि हो नको हो सर, चाटू म्हटलं मी तरी अनुभव घेते. चाटतात. हो म्हणजे सोलं असतात ना कोकम, ती सुद्धा चाटून टाकतात. खूप छान लेक्चर झालं सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आता कुबल मॅडम बोला. हो, बोलते. मला तीच भीती वाटत होती, माझं नेट जातंय की काय. नाही, आहे अजून. चला सर नमस्कार, मॅडम नमस्कार. हळदणकर मॅडम तुम्हाला पण त्यांनी छानच अभिप्राय दिला आहे, आणि तरी सुद्धा मी 1-2 पॉइंट म्हणजे परत सगळ्यांना लक्षात आणून देण्यासाठी, कारण ते तुम्ही महत्वाचे पण वाटले. कारण ह्या वृश्चिक राशीचे जे नक्षत्र आहेत ना, विशाखा, मग तुम्ही ते मुखावर पडतं, अनुराधा पाठीवर पडतं, ज्येष्ठ त्याच्या नांगीवर, म्हणजे कारण त्या वृश्चिक राशीचं बोध चिन्हच विंचू आहे ना, म्हणजे तो पण पॉइंट छोटा जरी असला तरी लक्षात ठेवण्यासारखाच आहे. आणि सगळेच म्हणतात तसं माझ्याकडे पण भरपूर वृश्चिक राशीचे जावई आहेत, भाच्या आहेत, आणि तुम्ही जे वर्णन अगदी करता आहात ते एकदम म्हणजे डिक्ट. आता परत परत काय सांगायचं, ते म्हणजे जेवणाची पद्धत सुद्धा आणि सगळं. आणि हे मरीन इंजिनियर असतात ते पण आहेत आमच्याकडे, अंतराळ यात्री असतात. तर आपण म्हणजे आता मी जास्त उल्लेख नाही करत, पण माझ्या मुलीच्या पण वृश्चिकेत भरपूर ग्रह आहेत, आणि ती तुम्ही जे जे वर्णन करताय ती वृश्चिक राशीची वगैरे नाही, पण त्याच्यात ग्रह आहेत ते अगदी सेम जे तुम्ही वर्णन सांगितलंय तशाच पद्धतीने ती तिचं काय हे करते, त्या पाथवर आहे. आणि अजून काय, आता इथं त्या मॅडमने सांगितलंच आहे, ह्यांच्या म्हणजे बाधा कशात, वैवाहिक चौक्यात बाधा येण्याचं कारण त्यांची बहीण. म्हणजे बहीण का, ते पण तुम्ही कारण सांगितलं, कारण त्या 3ऱ्या घरात राहू बसलेला आहे त्याच्यामुळे. आणि अजून मला 2-3 पॉइंट काय सांगावे वाटतात, थांबा जरा 1 मिनिट. म्हणजे वृश्चिकेत ग्रह असतील तर त्याचे वजन वाढते, किंवा तिथे आपल्याला आपली शक्ती जास्त वापरायला लागते. आणि हे महत्वाकांक्षी, कॉम्पिटिटिव्ह तर आहेतच, गुप्तहेर असतात, इंटेलिजंट पण असतात. अजून काय, आणि ह्यांच्या जन्मानंतर घराची भरभराट होते. हे मला अगदी म्हणजे कितीतरी लोक, म्हणजे आमच्याकडे माझ्या भाच्या वगैरे आहेत ना, म्हणजे त्यांच्या अगोदरचा त्यांच्या आई वडिलांचा काळ, आणि हे जेव्हा त्या घरात जन्माला आल्यानंतरचा, म्हणजे हे मी अगदी याची देही याची डोळा बघितलेलं आहे. म्हणजे खूप, आता काय काय सांगू सर, आता वेळ पण खूप झाला मला. म्हणजे काय होतंय, आपला हा व्हिडिओ सुद्धा जास्त जर मोठा झाला तर तो डाउनलोड नाही होईल, मग सगळ्यांना परत ऐकायला म्हणजे मिळणार नाही, म्हणून मी आता क्षमा मागते सगळ्यांची. पण तुम्ही अतिशय अतिशय सुंदर क्लास घेतला, आणि इतक्या म्हणजे सगळ्यांना, माझ्यासहित सगळ्यांना प्रेडिक्शनच्या इतक्या उंचीवर नेत आहात, म्हणून आज मी तुम्हाला तर धन्यवाद देते. आज ती वसंत पंचमी पण आहे. तुम्ही अक्षरशः आम्हाला प्रत्येक वेळेस साक्षात काय सरस्वतीचं दर्शन देत आहात, त्यासाठी मी सगळ्यांतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे, आणि इथल्या उपस्थित असणाऱ्या सगळ्यांची पण खूप आभारी आहे. आणि सगळ्यांना आज वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्यापासून मॅडमचा क्लास सुरू होतोय, त्याला पण या. म्हणजे काय आता मॅडमच्या बद्दल पण मी काय सांगणार, पण अगदी सांगते की मॅडम अगदी सरांच्या पावलावर पाऊल ठेवूनच जसं सर शिकवतात तसाच प्रयत्न म्हणजे त्या पण तसंच शिकवत आहेत. तर सगळ्यांनी
त्या क्लासचा पण खूप खूप लाभ घ्यावा. थँक्यू सर, थँक्यू मॅडम आणि इथे उपस्थित सर्वांचे धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू. सगळ्यांच्या परवानगीने थँक्यू सर, छान लेक्चर झालं. मजा आली. थँक्यू सर. सर हो. खूपच छान मजा आली. थँक्यू सर. खूप धन्यवाद.